यानंतर दुसऱ्या सत्रात आपण ऐकणार आहोत कवी, लेखक आणि अनेक कथा पदकथा लिहिणारे प्रसिद्ध लेखक कवी किरण येले यांना. किरण येले सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बाईच्या कविता हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. एक वेगळ्या विषयाची मांडणी, बाई या विषयावरती अतिशय खोल लेखन केलेलं आहे. आपण ते नक्कीच वाचा. त्याचबरोबर चौथ्यांच्या कविता हा एक कविता संग्रह आहे त्यांचा. मोराची बायको नावाचा कथासंग्रह, तिसरा डोळा कथासंग्रह, प्लॅटफॉर्म नंबर 9 नाटक आणि जागो मैं खुदा हो नावाचं नाटक. त्याचबरोबर अनेक मालिका लिहितात. ते दक्ष नावाची मालिका त्यांनी लिहिली आहे, तुम्ही पाहिजे असेल टीव्हीवरती. तर अशा पद्धतीचा वेगवेगळ्या आशयाचं वेगवेगळ्या विषयाचं लिखाण करत एक चांगला माणूस, एक मदत सहकार्य सतत करणारा माणूस म्हणून ते नेहमीच आमच्यासोबत असतात. या पूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात, या कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ही संकल्पना मांडल्यानंतर इथपर्यंत पोहोचवण्याचं काम मला वाटतं किरण सरांचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा अक्षरमानाच्या टीमकडून त्यांचं मी आभार मानतो आणि पुढच्या सत्राची पूर्ण सूत्र सरांकडे येतो. सर विषय आणि त्याविषयी सगळं सांगू. धन्यवाद. धन्यवाद दीपेश. पुन्हा एकदा दीपेशने म्हटलं तसं की या सगळ्याचं श्रेय मी सुचवू शकतो, पण पुन्हा शाळेच्याकडे जातात, अक्षर मानवकडे जातात, शाळेच्या सगळ्या शिक्षक वृंदाकडे जातात आणि तुमच्याकडे जातात. इतक्या मोठ्या संख्येने अशा कार्यशाळेला उपस्थित राहणं ही कौतुकास्पद बाब आहे. शाळेचं पुन्हा एकदा खास अभिनंदन की त्यांनी या लिहित्या मुलांना खास पाचारण केले, खास बोलवून दिलं. आणि आज खरं तर त्यांची परीक्षा होती. मी वराडे सरांशी बोललो होतो की तुम्ही एक्झाम डिस्टर्ब करू नका, मुलांना डिस्टर्ब करू नका, पण ते म्हणाले ते पण गरजेचं आहे आणि मुलांची परीक्षा पण गरजेची आहे. मुलांना थोडीशी आज सुट्टी देऊन मला वाटतं आता दुसऱ्या सत्रामध्ये त्यांची परीक्षा होते. इतकं सहकार्य करणारी शाळा, शिक्षक वृंद, प्राचार्य, संस्थापक फार कमी असतात, मोजके असतात. म्हणजे मी अनेक ठिकाणी आपण जात असतो, तुम्ही पण जात असता आणि तुम्ही पाहता की काही उद्घाटनाला प्राचार्य येतात, फक्त बसतात 2 मिनिटं आणि निघून जातात उद्घाटन येतात. त्यांना त्या पुढच्या कार्यक्रमात आपण जो वक्ता बोलवतो, म्हणजे बोलवताना तेच बोलवतात, पण आपण जो वक्ता बोलवला आहे तो वक्ता नीट बोलतो आहे की नाही, काय भाष्य करतोय, याचीही ऐकण्याची किंवा ते जाणून घेण्याची कोशिश. तो मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही काय उद्देशाने, म्हणजे तुम्हाला काय शिकावंच वाटतं, काय मला या झोनमध्ये मला काहीतरी जाणून घ्यावं असं वाटतं किंवा काय काही सगळं अनुभवाची शिदोरी प्रत्येकाकडेच असते, कारण आपण सगळे विविध व्यवसायात कार्यरत असतो. पण आपण जेव्हा बोलीभाषेत बोलतो किंवा एखाद्या ग्रुपमध्ये वगैरे चर्चा करत असतो तर ते आपण आपले अनुभव उलगडत जातो. पण ते अनुभव प्रत्यक्ष आपल्याला वाटतं, आपण जेव्हा दुसऱ्याचं साहित्य वाचतो कोणाचं, तेव्हा आपण म्हणतो अरे हा तर अनुभव मला देखील आला होता, पण त्यांनी इतक्या सुरेखीने हे मांडलं आहे. तर हे मांडणं हे महत्त्वाचं असतं. तर मला इथे कुठेतरी असं वाटलं की ते कसं मांडावं, कुठल्या शब्दात मांडावं, किंवा त्याला काही नियम आहेत का, त्याला काही बंधनं वगैरे आहेत का, तर ते शिकण्यासाठी म्हणून मी हा लेखन कार्यशाळेत आलेली आहे. मी संगीता गोविंदकर, मी अंधेरीवरून आले आहे, अंधेरी JP नगर. डॉक्टर संपदा पटगावकरचीच मैत्रीण आहे आणि तिच्यामुळेच मी आले, तिचीच मैत्रीण आहे मी, आणि तिनेच प्रोत्साहन दिलं म्हणून मग मी आले. तुम्ही जे पहिलाच मुद्दा म्हणालात ना की लेखन करताना कळलं पाहिजे की तुम्ही जे लिहिता आहे ते योग्य आहे की नाही, तर ते आपल्याला म्हणजे मला तरी असं वाटतं, मला स्वतःला ते कळत नाही.
आणि ते दुसऱ्यांना विचारावं की मी जे लिहिलेलं आहे ते योग्य आहे का नाही. तर त्याच्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म हवा डिस्कशन करण्यासारखा, जिथे गिव्ह अँड टेक होईल, अशी अपेक्षेने मी आहे. आणखी कोण? नमस्कार, मी आदित्य गंधळे. मी आदित्य गंधळे बदलापूर. बऱ्याच वेळा असं जाणवतं की आपल्या आजूबाजूला बरेच आपल्याच म्हणजे आपण एका समाजात येतो, पण सगळ्यांना लेखनाचं चांगलं असतं असं नाही. प्रत्येक जणांना भावना असतात किंवा अनुभव असतात, पण लेखन करू शकणारे म्हणजे जे प्रोफेशनल टाईपचं लेखन करू शकणारे जे लोक असतात ह्याच्यात आणि थोडंफार लिहिण्यामध्ये बरंचसं अंतर असतं. तर या अंतराचा लक्षात घेता त्या अंतर कमी करण्याचं किंवा आपल्याला पण त्या पातळीला जाण्यासाठी काय मदत लागेल आपल्या लिखाणामध्ये ते आहे का, किंवा आपण कुठे स्टँड करतो ह्याच्या संबंधी प्रतिसाद घ्यायला या संदर्भात म्हणजे माझं प्रयोजन होतं की थोडंफार आपण कुठे आहोत. कारण आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते सांगता येत नाही आपल्याबद्दल, पण ते आपल्याविषयी चांगली भावना राखून असतात, पण त्या गोष्टी सांगू शकत नाही. ते एक प्रोफेशनल लेखक सांगू शकतो. तर त्या तो माझा प्रयोजन. तुम्ही काय लिहिलेलं पुस्तक रूपात तुम्ही काही? मी मुद्दाम तुम्हाला उठवत राहील म्हणजे असं झोप घेणार नाही. माझं म्हणते आता मॅडम सांगतच काय नाव चंद्रशेखर नाही. मॅडमनी सांगितलं आता जे आपण व्यक्त होण्यासाठी काही नॉलेज आपल्याला आलं पाहिजे तेच माझं म्हणणं आहे. आणि कसं आहे की व्यक्त होत आहे आता तुम्ही बोलला की घटाळ नाही झालं पाहिजे. ती क्वालिटी सुधारण्यासाठी अशा कार्यशाळा निश्चित गरजेच्या आहे. धन्यवाद. मी सौ मनीषा सुनील घेवडे. मी मुळात बाल साहित्यावर माझं लेखन सुरू आहे, करण्याचा प्रयत्न करते. ते करत असताना काही खास करणे, काही अडथळे जाणवतात आणि त्या दृष्टीनं अधिकचा अभ्यास व्हावा. तर अक्षरमानव आपल्यासाठी खूप तज्ज्ञ, अनुभवी आणि समृद्ध अशी माणसं, असे वक्ते, ज्येष्ठ मंडळी आपल्यासाठी घेऊन येत असतात आणि म्हणून मुद्दाम होऊन त्यांच्याशी आपल्याला व्यक्त होता यावं, चर्चा करता यावी. मुळात याच उद्देशानं मी आज इथे या कार्यशाळेत उपस्थित राहिले आहे. म्हणजे लेखनाला जी दिशा आहे ती योग्य आहे. अजून कुठे काही कमी जास्तच्या उणीवा मला स्वतःला जाणवतात, काही चांगले मुद्देही जाणवतात, तर ते देखील आपल्याला सांगून त्यामध्ये अजून काही सुधारणा घडवून आणावी हा एक मात्र उद्देश. धन्यवाद. मी दिप्ती जोशी ठाण्यात आहे आणि माझं सकाळी बोललं जातं तेच की व्यक्त होण्यासाठी आणि हल्ली लेखक आणि ऑडियन्स यांच्यातला जो काय म्हणतात डिफरन्सिएशन ते इतकं कमी झालं आहे. तर ब्लॉग्स आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने व्यक्त होतच असतो आणि म्हणजे त्याचं कंटेंट आणि त्याचं क्वालिटी किंवा वॉट एव्हर कोणी कॉपी करूनही लिहित असेल किंवा स्वतःचंही खूप लोक असू शकतात की जे खरंच सर्जनशील आहेत आणि त्यांचं जे स्वतःचं लिखाण आहे. तर काही लोकांना असं पण वाटत असेल की मला त्या पातळीपर्यंत किंवा एक्सप्रेस व्हायचं आणि ती पातळी गाठावी किंवा ते त्या लेवलचं म्हणजे वाचून पण ते होणार आहे किंवा अशा कार्यशाळा अटेंड करून पण ते येऊ शकेल. पण ती प्रतिभा असायला हवी, जसं सकाळी पण आपण बोललं झालं. आणि प्रतिभेनंतर प्रॅक्टिसनी असं होऊ शकेल का किंवा माझ्यात काही इम्प्रूव्हमेंट होऊ शकेल. कारण बेसिकली मला माध्यम हवं आहे व्यक्त होण्यासाठी
आणि व्यक्त होण्यासाठी लिखाणातून मी ते कसं करू शकेल आणि किती चांगल्या पद्धतीने करू शकेल किंवा हेच माझ्या अगदी खूप लेमन लँग्वेज किंवा लेमन अपेक्षा आहे की मी कधीच काही म्हणजे 7वी 8वी किंवा शाळेत असताना ज्या कविता स्पर्धा असतात किंवा त्याच्यात वगैरे बघितलं, पण असं लेखक किंवा कवी म्हणून असं काही निबंधाशिवाय काही वेगळं काही केलेलं नाही. आणि डायरी स्वतःची जी असते ती अगदी कोणाला सांगायचं मला तुमच्यापैकी कोण लिहितं, कोण लिहितं का तुमच्यापैकी? सर्वच कविता लिहितात. कोण लिहितं? का लिहावं? सगळे किती बापरे छान बोल. म्हणजे माझ्या मनातलं काय असलं तर मला कवितेच्या शब्दांमध्ये सगळं वाचता येतं. कोणाला काही चांगला स्टुडंट द्यायचा असला, काही चांगले शब्द सगळं कवितेमध्ये मांडता येतं. आणखी कोण बोलणार सांगेल? माझं नाव धर्मराज कांबळे. मी अक्षर मानवाचं खूप आभार मानतो यासाठी, कारण आतापर्यंत लेखनाच्या बाबतीत कोण मार्गदर्शन करेल असं माझ्या अनुभवात आलं नव्हतं. कारण मी काहीतरी भाषांतर केले किंवा काय काय लिखाण केले, तिथून अनेक वेळा मी काही प्रकाशकाकडे गेलो तर त्यांनी मला काही सुद्धा रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे मला हे समजत नाही की माझं भाषांतर चुकीचं आहे का माझं लेखन चुकीचं आहे. तर त्या बाबतीत अक्षर मानवाकडून मला जर काय मार्गदर्शन होत असेल तर मी अक्षर मानवाचा आभार आहे. एक वेगळी गोष्ट आहे की मार्गदर्शन कशा बाबतीत हवं. तुम्हाला प्रकाशकाकडे गेलं त्यामध्ये मार्गदर्शन हवं की लेखनामध्ये? प्रकाशकाने मला काय रिस्पॉन्स दिला नाही की छापू किंवा न छापू त्या बाबतीत. एक फक्त लक्षात घ्या की प्रकाशकांकडे गेल्यावर काय होतं आणि काय मार्गदर्शन त्या बाबतीत मी काही बोलणार नाही. आणि त्याबाबत मी सांगेन की तुम्ही स्वतःला एवढं मोठं करायचं की प्रकाशक तुमच्याकडे या. आपण पैसे द्यायचे नाही. प्रकाशकांनी सांगायला हवं की तुमचं आम्ही छापतो, प्लीज आम्हाला द्या. इतकं मोठं आपल्याला साहित्य करायला हवं, आपल्याला लिहायला हवं. आज इतर क्षेत्रात, संगीताच्या क्षेत्रात, खेळाच्या क्षेत्रात, क्रिकेटमध्ये पाहाल इतकी कॉम्पिटिशन आहे, इतकी कॉम्पिटिशन आहे की एक सचिन तेंडुलकर तुम्हाला दिसतो, पण त्याच्यामध्ये 500 सचिन तेंडुलकर तेवढ्याच कॅलिबरचे तेंडुलकर ज्यांना संधी नाही मिळाली म्हणून ते बाद झाले. सचिन तेंडुलकर त्याच्याबरोबर ते जे इतर खेळ आले त्यांनी स्वतःला इतकं मोठं केलंय. मग तो विराट कोहली असो, धोनी असो, कुठल्या तरी गावातून आलेला, झारखंडमधून आलेला तो मुलगा आहे धोनी, त्यांनी स्वतःला इतकं प्रूव्ह केलं. तर ही प्रूव्ह करण्याची गोष्ट आहे. आणि मी म्हणतो की पहिली गोष्ट मी सांगेन, आर्ट आणि हे कलेचं क्षेत्र, लेखन ही कला आहे. त्यामुळे आज मी जे सांगेन दॅट इज नॉट फायनल. ते चूक पण असू शकते आणि बरोबर पण असू शकते. ते तुमचं तुम्ही पडताळून घ्यायला हवं. कारण आज जर किरण येणे सांगतो की हे हा चौकोन आहे आणि हेच जर तुम्ही सत्य मानलं की हा चौकोन आहे तर हा पण चौकोन आहे आणि हा पण चौकोन आहे किंवा असं पण चौकोन असू. एखादी गोष्ट कुठल्या अँगलनी तुम्हाला दाखवायची आहे, कारण ती पटडीत म्हणजे एखाद्या शिल्पकाराला जर शिल्प शिकवलं तर तो साचे त्याचप्रमाणे साचेबद्ध आहे. आणि मग तो गणपतीचे
जे मूर्त्या घडवतात तसे घडवायला लागले आणि गणपतीच्या मूर्त्या साच्यातून काढणं एखादी दिस इज नॉट आर्ट. आर्ट म्हणजे तुमच्या मनात ती मुलगी फार चांगलं म्हणाली मराठी की मनात काय येत असेल ना तर ती मी लिहिण्यासाठी कविता लिहिली. तर मनात लिहिण्यासाठी कविता लिहायला म्हणजे एक रतन तियाम नावाचा डायरेक्टर आहे जो भारतातला सगळ्यात मोठा दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक म्हणून मानला आहे आणि तो फक्त नाटकच करतो. म्हणजे तो इतका मोठा आहे की त्याने स्वतःच थिएटर बनवलेलं आहे. थिएटरमध्ये जो रंगीत ताल मी घेतो त्या प्रॉपर लाईट्समध्ये घेतो, प्रॉपर म्युझिक सेट घेतो, ती सगळी यंत्रणा त्यांनी बनवलेली म्हणजे रिहर्सलच लाईट्स आणि म्युझिक सेट घेतो. आणि तो आजच्या घडीतला महत्वाचा दिग्दर्शक मानला गेलेला आहे आणि आहे तो. म्हणजे याचं उदाहरण सांगायचं तर एक फक्त सांगतो की एक नाटक इथे आलं होतं, जयंत पवारने त्या नाटकाबाबत दिलं होतं. त्या नाटकातली मुख्य व्यक्तिरेखा होती ती एका राजकन्याची व्यक्तिरेखा होती. राजकन्या 16 वर्षाची असते आणि आफ्टर ती सौंदर्य काय असतं ते ती राजकन्या असं त्या नाटकात वारंवार येत असते. राजकन्या कधी येणार, राजकन्या कधी येणार, राजकन्या कधी येणार. 16 वर्षाची सुंदर मुलगी राजकन्या आणि 15-20 मिनिटानंतर तो हाईक केल्यानंतर ती एक जमीन बनवत गेल्यानंतर तो बॅकग्राऊंड नेल्यानंतर आता राजकन्या येते आहे आणि सगळ्यांचं लक्ष जातं आणि एक 40 वर्षाची काळी कुरूबाई रंगमंचावर येते आणि प्रेक्षक हादरतात ही राजकन्या आहे. पण व्हॉट इज आर्ट, व्हॉट इज डिरेक्शन, व्हॉट इज डायरेक्शन, दिग्दर्शन काय की 5व्या मिनिटानंतर प्रेक्षक विश्वास ठेवू लागतात की हीच राजकन्या आहे आणि याच्यापेक्षा सुंदर असू शकत नाही. 40व्या वर्षाच्या स्त्रीला 16व्या वर्षाची काय असेल तर ती काय करत असेल 40व्या वर्षी 16व्या वर्षाचं दाखवण्यासाठी ती कशी बोलत असेल, कशी चालत असेल, कशी वागत असेल. दॅट इज आर्ट. जे नाही आहे ना आर्ट इज व्हॉट नाटक, चित्रपट किंवा कला हे सत्य नाहीये. नाटक तुम्ही पाहता ते सत्य नाही पण सत्याचा अंश आहे, तुमच्या जगण्याचा अंश आहे. नाटक तुमच्या जगण्याचा अंश आहे. चित्रपट काय आहे, चित्रपट म्हणजे तुमच्या जगण्याचा अंश आहे जे तुम्ही दाखवता. चित्रपट वास्तव नाही आहे, स्वप्नातलं जे चित्र आहे ते चित्रपट असतो. नाटक हे वास्तव तुम्हाला दिसत असतं, लाईव्ह तुमचे प्रश्न मांडत असते. तुम्ही जे स्वप्नात पाहता तुम्ही असं जगेन, असं जगेन, इतका मोठा महाल असेल ते चित्रपटात आपल्याला दिसत. वास्तव नाटक हे वास्तव आहे पण तरी पण ते वास्तव नसतं, वास्तवाचं चित्र नसतं ज्यावर तुम्हाला यू हॅव आमच्याकडे काय डेफिनेशन असते यू मेक देम बिलीव्ह. नाटक हे खोटं आहे पण ते सत्य आहे हे दाखवणं हे तुमच्या मनावर, प्रेक्षकांच्या मनावर बिंबवणं हे लेखक दिग्दर्शकाचं काम असतं. ते ज्या क्षणी बिंबलं त्या क्षणी तो प्रेक्षक हळवा होतो, भावनाशील होतो, तो रडू लागतो, त्याच्याशी बोललो होतो, त्याला आपलं त्यातलं नाटकातलं एखादं पात्र आपण स्वतःवर कसं वाटतो. चित्रपट आपल्याला काय आवडतो त्याच्यातलं एखादं पात्र आपण स्वतःला वाटू लागतं किंवा आपल्या आसपास ते पात्र त्या चित्रपटाला दिसू लागतं तेव्हा ती आपल्याला ती कला वाटला. ही लेखनालाही हेच आहे. पुन्हा मी रतन तियम म्हणतो. रतन तियम इतका मोठा डिरेक्टर आहे की ते सगळं आता तुम्हाला उदाहरण सांगितलं. तरी 40 वर्षाची बाई 16 वर्षाची म्हणून प्रेझेंट केली आणि प्रेक्षकांनी बिलीव्ह केलं, प्रेक्षकांचा विश्वास वाटला की हीच 16 वर्षाची स्त्री आणि याच्यापेक्षा सुंदर राजकन्या असूच शकत नाही. अशा रतन तियमची मुलाखत आणि तो कधी पण त्यांनी अनेक चित्रपटाच्या ऑफर आल्या की हा नाटक इतकं सुंदर करून तो चित्रपट काय करेल म्हणून त्याला अनेक ऑफर आल्या, चित्रपटाच्या पैशांच्या ऑफर आल्या पण त्यांनी ते सगळे नाकारलं. आता त्याचं कारण खूप गमतीशीर आहे आणि खूप चांगलं आहे. ते आपल्या मी ही सगळी कथा सांगते की ते कायम तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी. तो असा डिरेक्टर होता आहे की त्याची मुलाखत घ्यायला जेव्हा जातात लोक त्याची एकच मुलाखत आजपर्यंत प्रकाशित झाली आणि त्या जेव्हा मुलाखतकार गेला
तो त्यांनी त्याला पहिला प्रश्न विचारला की आपने क्या पढ़ा है नाटक के बारे में. तो म्हणाला मैंने नाटक के बारे में भी नहीं पढ़ा, लेकिन मैं रिपोर्टर हूँ और हमारा मैगजीन एकदम इंडिया का सबसे बड़ा मैगजीन है, तो आपको आप इंटरव्यू देंगे तो अच्छा हो, आपकी भी मतलब पब्लिसिटी होगी. तो म्हणाला तू नाटक नाही वाचलेस, काही नाही वाचलं, नाटकाविषयी काहीच माहिती नाही, तर मग तुला मी काय इंटरव्ह्यू देणार, तुझ्याशी बोलणार काय. त्यामुळे इंटरव्ह्यू नाही दिला, किती पण मोठा अंकाच होते. तो गेला, मग त्याला मुलाखत हवीच होती, त्यामुळे मग त्याने नाटकाविषयी सगळं वाचलं. मग स्टॅनिस्लावस्की सगळं नाटकाविषयी भरत मुनी वगैरे सगळं वाचलं. आणि पुन्हा 1 वर्षाने तो गेला आणि पुन्हा त्यांनी तो प्रश्न विचारला, आप नाटक के बारे में क्या जानते. मग त्यांनी सगळं सांगायचं सुरू. मी नाटकात हे केलं, मी नाटकात हे केलं, आता मी जर अभ्यास केला आणि प्रबंध सादर केला, माझी PhD होईल, इतका मी अभ्यास केला नाटकात. मला आता तू एवढा नाटकाचा अभ्यास केला तर मी बोललो तुझ्याशी काय बोलणार नाटकावर. तुझं सगळंच तुला माहित आहे, मग मी तुला नाटक म्हणजे काय नवीन नव्याने काय सांगणार, त्यामुळे मुलाखत नाही देत मी तुझा. अशा परिस्थितीत त्याने तर लावून धरला आणि त्या माणसाची मुलाखत घेतली. मुलाखतीत अनेक प्रश्न महत्वाचे विचारले. त्याच्यापैकी एक प्रश्न सांगतो. त्याने काय विचारलं की आप नाटक क्यों करतो, फिल्म क्यों नहीं. बघा मॅडम, त्याने काय विचारलं की तुम्ही नाटक का करा, फिल्म का नाही करत, पैसे मिळतील, सगळे गाडी बंगला सगळं मिळेल. तो म्हणतो मी नाटक यासाठी करतो की तुमच्या फिल्ममध्ये काय होतो की हिरोला सांगतो, हिरो म्हणतो की बोर आशा, आणि कॅमेरा त्या चंद्राच्याकडे जातो. अख्ख्या पडद्यावर एक शुभ्र चंद्र काळ्याशार आकाशात दिसायला लागतो आणि थिएटरमधल्या हजारो लोकांना पडद्यावर एक सुंदर चंद्र दिसायला लागतो. माझ्या नाटकात हे होतं कि माझा हीरो सांगतो कि वो रास्ता, और सबकी नजर उसकी इशारे की तरफ जाती है. वो जहाँ दिखाता है उस पर्दे पे वो कोई चांद मान कुछ नहीं होता. पण थिएटर मध्ये बसलेल्या हजारो लोकांना त्यांच्या मनातला चंद्र तिथे दिसायला लागतो आणि तो त्यांच्या मनातला चंद्र आपण लिहिण्याचं प्रयोजन काय हे पहिलं ठरवलं पाहिजे. म्हणून मी मगाशी विचारलं की तुम्ही का लिहिता, इथे का आलं, कशासाठी आलं, की तुम्ही तुमच्या मनातलं लिहिण्यासाठी आहे हे कायम लक्षात ठेवा. इथे अनेक जण मोठे मोठे येतील, ते अनेक गोष्टी सांगतील, त्या तुम्ही पडताळून घ्या. किरण गेले बोलतायत वगैरे ठीक ऐका, चूक सांगतात बरोबर सांगतात हे तुमच्या पातळीवर तुम्ही चेक करून घ्या, त्याची पडताळणी करा, त्याच्यातले मुद्दे लिहून घ्या, प्रश्न विचारा, आपण डिस्कस करू, त्यातून मला काहीतरी नवं मिळेल, त्यातून नवीन नाही. कारण पुन्हा मी म्हटलं की आर्ट इज नॉट फॉर्म. हिरडे जी केलं की तेच आर्ट आहे असं नाही, आर्ट आहे पण त्याच्यापेक्षा पण एक वेगळी आहे. तुम्ही हिरडे सारखंच लिहित असाल, आजम खान सारखेच लिहित असाल, तुम्ही तुमचं काय लिहिणार. तुम्ही साच्यातून पुन्हा गणपती काढणार आणि साच्यातलं गणपती आर्ट मानलं जात नाही. सॉरी, तुमचं स्वतःचं आर्ट काय असेल, वेडवाकड असेल. मगाशी म्हणाला वेडवाकड येईल पण ती येईल. तुम्हाला कळलं पाहिजे त्या शिल्पातला कुठला भाग अनवडतोय आणि त्या कळण्यासाठी काय करायला हवं हे तुम्ही यासाठी इथे आहात. बरोबर ना. आपण कशासाठी इथे आलो, 2 दिवस काय आहोत की आपण सगळेच लिहितो, तुम्ही सगळे लिहित आहे, माणसं आहात. तर आपण जे शिल्प बनवतोय, आपण जे चित्र बनवतोय, त्यामधली कोणती गोष्ट अनवॉन्टेड जी नसायला आहे ते समजून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आणि तो प्रयास माझाही आहे की मी जे काम करतो त्यामध्ये कोणती गोष्ट नकोशी आहे हे जाणून घेण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. मी अशी कार्यशाळा अटेंड करत असतो. एक लक्षात घ्या फक्त की रेनल मारिया रिल्के असं नावाचं एक कवी आहे, रेनल मारिया रिल्के. त्याला नेहमी एक नवोदित कवी पत्र लिहायचा, कविता पाठवायचा. आता सारखं व्हॉट्सअप नव्हतं त्यामुळे पत्र यायची आणि ती पत्र
तो जपून ठेवायचे, त्याची पत्र आहेत ती, आणि त्या पत्रावर तो उत्तर द्यायचे. ती उत्तर आता प्रकाशित झालेली, ते तो पत्रव्यवहार जो आहे तो आता पुस्तक रूपात आलेला आहे. 2 चांगल्या अनुवादकांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. एक म्हणजे अनिल कुसुलकर, लेनर मारिया रिल्केची पत्रे या नावाने त्याची 10 पत्रे त्यांनी अनुवादित केलेली आहेत, ज्याच्या अनेक प्रती मी अनेकांना भेटलेल्या आहेत. आणि दुसरं निखिलेश चित्रेने त्या पत्रांचा पुन्हा अनुवाद केलेला आहे की लेनर मारिया रिल्केची पत्रे. यामध्ये एक लेनर मारिया रिल्के एक महत्वाची गोष्ट सांगतो, आणि ती अशी की तो म्हणतो या क्षेत्रात कोणी कोणाचे गुरु नसतात. खूप चांगलं केलं की नाव लिहून घेतलं त्यांनी पाहतोय की या म्हणजे मी कोणत्या हे फक्त एक करा की तुम्ही करता सांगायला लागू नये की याच्यामध्ये अनेक साहित्यिकांचे अनेक जणांचे उल्लेख येत राहतील, ते फक्त नमूद करून घ्या, नोंद करून घ्या. कारण हे दीपस्तंभ आहे साहित्यातले, कलेतले सगळे दीपस्तंभ. ते जर फॉलो केले तुम्हाला गुगलवर त्यांच्या नावाच्या अनेक साईट मिळतील, अनेक तुम्हाला हे मिळतील. म्हणजे आता इतकं हे पडलंय साहित्य आणि इतकं पडलेलं आहे की एक आयुष्य आपल्याला वाचायला कमी अपुरं पडेल. इतकं आयुष्य नेटवर पडले पुस्तक रूपात आणि बाकीच्या ह्याच्यात गोष्टी वेगळीच. त्यामुळे तुमची जडणघडण होण्यासाठी जे महत्वाचं आहे की अभ्यास वाचन, फक्त कार्यशाळा नाही, कार्यशाळा फक्त 2 दिवसाची असते, एक रियाज असतो आणि तो रियाज करण्याची गरज असते. आता एक प्रश्न असं तुम्हाला विचारतो की खेळाडू प्रॅक्टिस करतात है ना, रोज प्रॅक्टिस करता की सचिन तेंडुलकर 100 किती सेंचुरी मारतात मला माहिती नाही, तर रेकॉर्ड केला त्याने, पण तरी पण तो रोज जाऊन प्रॅक्टिस करायचा है ना. गायक असतात ते रोज सकाळी सकाळी उठून रियाज करतात है ना. नंतर कोण आणखी असे सगळेच जण. लेखक म्हणून काही आपण रियाज करतो, काय करतो, कोण लेखक म्हणून रियाज म्हणून काय करतो, वाचन करतो आणि ओके. लेखन कधी ओके. आणि आदित्य रियाज म्हणून, लेखकाचा रियाज म्हणून काय करतो काही हा रोजनिशी. ओके. आणि सर वाचन नाही, ते रामदासांनी सांगितलं मला पटत नाही. काहीतरी रोज लिहावे, काहीतरी लिहू नये. हा दिसामाली काहीतरी ते लिहावे असं रामदासांनी सांगितलंय, पण त्याच्यात असं म्हणतो काहीतरी जो आहे ना, काहीतरी लिहू नये, काहीतरी चांगलं लिहावं असं. त्यांनी ते प्रार्थनेच्या अनुषंगाने लिहिले आहे. ते प्रार्थना ठीक आहे, दिसामाली काहीतरी लिहावे खूप महत्वाचे आहे. दिसामाली काहीतरी लिहावे आणि ते लिहिण्यासाठी जर सुचत नसेल आपल्याला, पण त्यासाठी वेळ कधी मिळणार, मनन चिंतन स्वतः आतमध्ये करायला पाहिजे. बरोबर आहे, या गोष्टी सगळ्या बरोबर आहेत. एक महत्वाचा उपाय तुम्हाला सांगतो, दुर्गाबाई जे करायचे, दुर्गाबाई भाग त्या म्हणाले की जेव्हा आपल्याला सुचत नसेल, आणि हा खूप वेळा होतो, म्हणजे खूप वेळा माझा कविता संग्रह 2010 मध्ये आला बाईच्या कविता, आज 13 वर्ष झाले. त्याच्या आधी सामाजिक आशयाची कविता जो माझा जॉब आहे तो 2010 साली आला, सॉरी 2000 साली आला. म्हणजे आज 23 वर्षात नंतर माझ्या जॉबच्या कविता काही आल्या, बाईच्या कवितेमध्येच आलेल्या कविता माझ्या जॉबच्या कविता 23 वर्षात आल्या. आणि जेव्हा आता प्रकाशात मागे लागले तेव्हा मी पाहतोय तर माझ्याकडे फक्त 78 कविता 23 वर्षात झाल्या. म्हणजे बाकीच्या लिहिल्या नाही तसं नाही, पण बाकीच्या लिहिलेल्या फाडून टाकल्या. बाकीच्या लिहिताना मला कळलं की हे नाही होतं. मग अशी संपदा मॅडम म्हणाल्या आणि आणखी मग कोणीतरी म्हणाला आपल्याला कळणार कसं, तर आपण लिहून झाल्यावर एक एक खूप शाही बोललेले असते. आपल्याला इतकं सगळं वाचून आणि सगळं अनुभव आणि हे सगळ्यात आले असतं की खूप सांगायचं असतं. म्हणजे
आम्ही प्रतिभा संगममध्ये जातो तेव्हा दिवसभर ते सोशल 2 दिवस चालू असतं, असे विद्यार्थी बसलेले असतात आणि 2 दिवस आम्ही फक्त बोलत असतो त्यांच्याशी, त्यांचं ऐकत असतो. मला तुमचं पण ऐकायचं थोडं थोडं, ते पण आपण ऐकू. पण हे सेशन मगाशी म्हटलं तसं की रियाज जो आहे यासाठी तुम्ही अनुवाद करणं गरजेचं आहे. तुम्ही इतर भाषेतल्या दुर्गा भागवतांचा अर्धवट तेच सांग, दुर्गा भागवत म्हणाला जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्याला काही सुचत नाही तेव्हा तुम्ही अनुवाद करायचा. मग हिंदी भाषेत खूप आहे, हिंदी भाषेतलं साहित्य आणि हिंदी भाषेत आहे, इंग्रजी भाषेत आहे. आता ते इतकं झालं की गुगल ट्रान्सलेशन आहे, म्हणजे ते वाईट आहे पण आपल्याला कळतं. मला असं वाटतं की यार हे किती सुंदर आहे. म्हणजे मला काल आकाशवाणीला गेलो होतो, संताळी भाषेतली कविता तिथे अनुवाद आहे. 26 तारखेला ते पण ऐकलं. 26 तारखेला रात्री 12 वाजता 9 वाजता सुरू होतं आणि ते 12 वाजेपर्यंत असतं. 23 भाषातल्या महत्त्वाच्या कविता मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये असतात. संताळी भाषा मला माहिती नाही, पण मल्याळी आजपर्यंत आली, बंगाली, तुळू वगैरे, तेलुगू, कन्नड असते. तुळू नसते, तुळू भाषा असते, त्याची स्क्रिप्ट नाही, कन्नड असते स्क्रिप्ट. तर ते सांगताना मला गुगल ट्रान्सलेशनवर आहे त्यामध्ये ते पडताळून घ्यावं लागतं. पुन्हा म्हटलं तसं की तेच आहे का ट्रान्सलेशन. पण आता म्हणजे इतके सोर्सेस उपलब्ध झाले. त्यावेळी आमच्या वेळी हे 5-10 वर्षापूर्वी काहीच नव्हतं, गुगल आणि वगैरे ट्रान्सलेशन वगैरे नव्हतं. तर आता इतके सोर्सेस अवेलेबल आहेत की खूप त्याच्यावर अनुवादित साहित्य आहे आणि अनुवाद करण्यासारखं साहित्य पण आहे. म्हणजे मी काही मुळात कथाकार नाही आहे, मी नाटककार नाही, मी स्वतःला लेखक अजून मानत नाही. आणि अजूनही तुम्हाला रस्त्यावर तिथे उभा दिसतो, सकाळी लिहिताना आहे, पत्रकार मित्रांबरोबर चर्चा करताना दिसतो एखाद्या त्याच्या विषयावर अनेक काहीतरी. तिथे आता वेळ मिळाला तर कधी जाऊन या. अंबरनाथमध्ये आम्ही ते जंगल बनवले 1 एकर जमिनीवर, तिथे अतिक्रमण करत होते काही राजकीय लोक, तिथे आम्ही जंगल बनवलं. आणि त्याला 4-5 वर्ष झाली. म्हणजे आपण सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप यांच्याशी चर्चा करून ती जागा जे अतिक्रमण होते, फॉरेस्टची जागा, त्यावर अतिक्रमण चालू होतं, त्यावर झाडं लावली. कोरोनाच्या आधीपासून आता खूप उंच झाले आणि सयाजी आणि मागे लागले की आमच्या उद्घाटन करायचं बोलवलं आणि अजूनही आम्हाला बोलवत नाही असं. तर तिथे साहित्य उद्यान पण आपण केलेलं आहे, जे उद्यान मोरकळीस होतं. त्यामध्ये खूप गरगुल्ले वगैरे बसत असत, प्रेमवीरांचे चाळे होत असत, जे बाल उद्यान होतं हुतात्मा चौकामध्ये. तर तिथे ते मोरकळी चालवतं. मग तिथे आता 88 दिवंगत साहित्यिकांचे फोटो, अंश, त्यांचा जन्ममृत्यू नोंद अशी सगळी नोंद आहे. तिथे अनेक कार्यक्रम करण्यासाठी मोकळी जागा आहे. ते फ्री देण्यात येतं आणि दिवाळी पहाट वगैरे असे अनेक कार्यक्रम होत असतात. इथे स्वामी समर्थ चौकामध्ये एक संगीत उद्यान उभारलं होतं, त्याचं उद्घाटनासाठी मुबारक बेगम आल्या होत्या. अशी काही कामं केली. म्हणजे सांगण्याचा हे अर्थ आहे की तुम्हाला जेव्हा सुचत नसेल, वेळ असेल, तेव्हा समाजात व्हावा, समाजासाठी काहीतरी करा. मी मगाशी सांगतो तुम्हाला की विचारणार होतो की तुम्ही अतिरिक्त वेळात काय करता, लोकांमध्ये किती वावरता, लोकांमध्ये काय करता. हे यासाठी असतं की एकांतात पूर्वी असं बसून लिहायचे ना लेखक, पूर्वी असं मी ऐकलेलं आहे लहानपणी. आता लेखक नसल्यामुळे मी लेखकांवर वगैरे टीका करू शकतो आणि त्यासाठी लेखकांना राग येतो, आमच्या बोलत असतो. मग मी असं ऐकलेलं आहे की पूर्वीचे लेखक जे आहेत ते खूप एक शांतता लागायची त्यांना आणि मग ते अगरबत्ती लावायची आणि मग सुगंध कुठेतरी गडबडत असेल तर मग त्यांना लिहिण्याची भावना यायची, प्रेरणा यायची. मला ते फार खोटं आणि फार खोटं वाटतं. म्हणजे त्यामुळेच कदाचित मराठी साहित्य जे पूर्वीचं आहे ते चौकटीत लागलं, म्हणजे त्या बंदिस्त याच्यात आलं. मध्यमवर्गीय लोकांचं साहित्य आहे. त्यानंतर आलं ते बरुत आणि हे आहे जे खऱ्या जगण्याचं होतं. म्हणजे ते जगणं खरं नव्हतं असं नाही, पण मध्यमवर्गीय एक चौकटी बाहेर मराठी साहित्य जात नव्हतं. जे नंतर मराठी साहित्य आलं ते दलितांचे प्रश्न आले, गरिबांचे प्रश्न आले आणि
अनेक पीडितांचे प्रश्न आहेत. याचं कारण हे होतं की त्या बंदिस्त खोलीतून साहित्यिक आणि हे बाहेर आले. 2-3 गोष्ट आता मला हे वाचताना लक्षात आलं. तुम्हाला प्रश्न विचारला की आपण काय लिहितोय आणि ते कितपत चांगलं आहे हे आपल्याला कळत नाही असं अनेकांना वाटतं. आपण जे लिहितोय ते योग्य आहे का, आणि आपण जे लिहितोय त्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन हवं असं काही जणांचं म्हणणं. या दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे की आपण जेव्हा लिहितो ना, मग मी असो तुम्ही असो किंवा आणखी किती मोठा लिहितो, आपण खूप स्वतःच्या प्रेमात असतो, आपण स्वतःच्या लिहिण्याच्या प्रेमात असतो. आपण लेखक म्हणून काय लिहितोय आणि आपल्याला एखादी भावना जी आहे ना ती त्या काय त्या पर्टिक्युलर त्या क्षणी खूप ग्रेट वाटते. म्हणजे आज तुम्हाला एखादी जखम झाली असेल कधीतरी वगैरे, तर तो अनुभव आत्ता आठवून पहा तर तो थोडासा विरळ झालेला असेल. किंवा एखादी घटना, एखादी कोणीतरी अपमान केलाय तुम्हाला किंवा एखाद्या आनंदाची घटना, त्यावेळी तुम्हाला जे आनंद झालेला असेल, एखादी काहीतरी मोठं बक्षीस मिळालं, या सगळ्या गोष्टी त्या काळात जे झालेलं असतील ते ठराविक काळानंतर त्याचा प्रभाव हळूहळू कमी होतो. म्हणजे आत्ता मग तो आपण तितकासा जिव्हारी लागण्यासारखं वाटत नाही किंवा तितकंसं ते मोठं वाटत नाही. लिहिताना हेच करायचं असतं. लिहिताना तुम्ही जे लिहिता त्यावेळी तुम्हाला वाटत असतं की आत्ता तुम्ही जे लिहितो ते फार ग्रेट आहे. आणि याचं उदाहरण म्हणून तुम्ही फेसबुकवर आणि याच्या व्हॉट्सअपवरच्या पोस्ट पाहू, जे वाटतं ते लगेच लिहितात, लगेच पोस्ट करतात. ते त्यांच्यासाठी ग्रेट वाटत असतं, पण तुम्हाला लक्षात येतं की फेसबुकवर लिहितात हे काही फार इतकंसं आपल्याला आवडत नाही, दिसत नाही, पण त्यांच्यासाठी ते ग्रेट असतं आणि त्यांना लगेच लाईक्स वगैरे हवे असतात आणि त्यासाठी ते पोस्ट करत असतात. तर तुम्हाला जर चिरकालीन राहणारं साहित्य हवं असेल, चिकोबांच्या ओळी आज 300 वर्षानंतर आपल्या किमान 3-4 वर्ष तरी राहाव्यात आपल्या ओळी आपल्या लक्षात राहाव्यात. आपली एक ओळ तरी किमान कोणाच्या तरी लक्षात राहील. आणि हे जर पाहायचं असेल, हे जर पाहायचं असेल, हे जर शिकायचं असेल तर आपल्याला स्वतःला ती ओळ आवडली पाहिजे. म्हणजे आम्ही जेव्हा मालिका लिहितो, चित्रपट लिहितो, तेव्हा तुम्हाला एखादा सीन तुम्हाला कन्व्हिन्सिंग होतोय का, तुम्हाला स्वतःला पडतोय का हे पाहिजे. आणि याच्यासाठी काय करतं, तुम्ही त्या झोनमधून बाहेर निघायचं. तुम्ही कविता लिहिली, विसरून जा, लिहा आणि त्यातून बाहेर या. आणि दुसऱ्या खोलीत आपण एक दिवस विचार करून जसं दुसऱ्या खोलीत जातो तसं त्या खोलीतून त्या खोलीत गेलं की अंधार येतो आणि या खोलीत आल्यानंतर पुन्हा नव्याने नवी वस्तू दिसू लागते. तसं मला वाटतं तुम्ही ते केलं तर पुन्हा 1 महिन्याने किंवा 1 आठवड्याने किंवा 2 आठवड्याने ती कविता जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि कुठे गडबड आहे ते तुम्हाला लक्षात येईल. आणि ते तुमच्या लक्षात येते कसं तेव्हा त्यामध्ये संस्करण कवितेवर संस्करण करणं गरजेचं असतं. आपलं स्वतः संस्करण करणं गरजेचं. ते संस्करण होत नसेल तर पुन्हा म्हणजे आपलं जसं बाळ आहे, आपण आपल्याला सजवत असतो तसं आपल्या साहित्याला, आपल्या कलाकृतीला सजवत राहायला पाहिजे. आणि त्यासाठी ते पुन्हा पुन्हा वाचत राहायला पाहिजे. आपण अशात जसं चेहरा पाहतो आणि अनेक वेळा चेहरा पाहिल्यानंतर लक्षात येतं इथे काय आहे, इथे हे आहे, इथे काहीतरी आपण स्पेशल करायला हवं किंवा काहीतरी करायला हवं. तसं त्या गोष्टी आपल्या साहित्यात लक्षात येतं आणि मग त्यावर काम करू शकतो आपण किंवा करू. ते जर तसं होत नसेल, तेवढं झाल्यानंतर ही ज्या क्षणी मला वाटत असेल की नाही हे आपल्याला पटत नाही आहे, ही कलाकृती चांगली नाही वाटत, निर्दयपणे पाडून टाका. साहित्यामध्ये निर्दय असणं खूप गरजेचं असतं आणि तुम्ही फाडणार नसाल तर तुमचं वाचक ते फाडणार आहे. इतकं सोपी गोष्ट. म्हणजे तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही कशाला थोपवता त्यांनी पैसे देऊन विकत घ्यावं का बाबा, मी का विकत घेऊ तुझं पैसे देऊन आणि मी का वाचू, आयुष्यातला एवढा वेळ मी का खर्च करू. त्याला इन्लाइटेड कराल की नाही, काहीतरी त्याला देणं लागतं तुम्ही साहित्याचं, लेखकाचं तुमचं तुम्ही का लिहायचं तर तुम्हाला जी गोष्ट समजली आहे आयुष्यातलं एक तुम्ही सांगितलं मला आपलं
समजतं. तर तुम्ही आपण का लिहितोय हा प्रश्न मला नेहमी पडतो आणि तो सगळ्यांनी विचारणं गरजेचं आहे स्वतःला. मी तर स्वतःला 5-5 वर्षांनी विचारत असतो. आता मी पुन्हा तुम्हाला विचारतो की तुम्ही का लिहिता, का लिहावंसं वाटतं? म्हणजे आपण हा एक मी काही पुन्हा सांगतो, मी काही लेखक आहे असं मानू नका, मीच मानत नाही. आणि त्यामुळे तुम्ही ते सगळे विसरून नका. आपण एक चर्चा करतो, डिस्कशन करतो. मी आता इथे जागा नाही म्हणत नाही तर आपण सगळे आपण गोल बसतो असतो आणि तसं डिस्कशन करत असतो. ते जास्त इंटरॅक्ट होतं म्हणून मी ती जागा घेत नाही, कारण तिथून फक्त भाषण होईल, इंटरॅक्शन नाही होईल. त्यामुळे जे चुकीचं असेल ते बोला. आम्ही खूप ज्येष्ठांबरोबर वगैरे वाद घातले, ही कविता मला अशी वाटते तशी वाटते, मूर्खासारखे प्रश्न विचारले, ती शिकण्याची एक प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही इंटरॅक्शनला घाबरू नका, बोलत राहा. आपल्या मनातलं काहीतरी बाहेर प्रकट होण्यासाठी लिहितोय. आणि वैयक्तिक आयुष्यात आपल्या बाबतीत काही घटना घडत असतात, तर रोजच्याच वेगवेगळ्या प्रक्रियाच्या बाबतीत असतात तसंच आपल्या बाबतीत पण घडत असतं. आणि त्याच्यावर मनात चिंतन चालू असलं किंवा ते मनातले विचार त्याच्यावर चालू होतात आणि त्या विचारातनं कुठेतरी ते विचारात कुठेतरी कवितांच्या गोळीच्या रूपात ते बाहेर पडतं. तसंच ते आपण टिकून घेतो, असा माझा अनुभव. समाजातल्या काही गोष्टी बघतो, त्याच्यावर आपल्याला ते कुठेतरी आपल्यासोबत राहतात त्या गोष्टी, आणि मग त्याच्यावर विचार होऊन त्या बाबतीतलं आपलं मत किंवा आपल्या भावना आपण शब्दांमध्ये व्यक्त करतो, असा माझा अनुभव. या दोघांच्या म्हणजे बाहेर खूप काही सॉरी आतमध्ये त्यांच्या खूप काही घडत असतं आणि ते बाहेर येत असतं. माझ्या दृष्टीने बाहेर खूप काहीतरी घडतं आणि ते मला टोचत असतं. ते चूक नाही, ते पण बरोबर. मला असं वाटतं की काही गोष्टी अशा प्रकाशाने जाणवतात की ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्या. हे प्रबोधनाचा एक विषय जो तुम्ही संत बातम्यांमध्ये घेतला गेला होता, तसं काही गोष्टी आपल्याला खटकतात आणि मग त्याच्यावरती काही सोल्युशन आपल्याकडे असू शकतात आणि ती लोकांपर्यंत पोहोचवावं असं मला वाटतं. बरोबर. मला असं वाटतं की सगळे तुम्ही बोलून झालंय तसं. आता मला काहीतरी एखाद्या पुस्तकात आवडलं आणि ते रिलेट झालेलं आहे माझ्यासोबत सुद्धा आणि ते खूप सहज सोप्या भाषेत लिहिलेलं आहे, तर ते असं मला वाटतं मी पण तसं करू शकते. म्हणजे इट वॉज माय एक्सपिरियन्स आज आहे आणि मग ते त्या माणसाने इतक्या सहजपणे सांगितलंय तर मी तर सांगू शकत नाहीये किंवा त्या माणसाचा सेम अनुभव अगदी शब्दशः सेम अनुभव सुद्धा असू शकेल आणि तो मला व्यक्त करायचा आहे. तर एवढंच की त्या माणसाने आधी केलाय आणि मी तो नंतर करणार, पण माझी भाषा त्याच्याहून वेगळी असू शकते किंवा माझं व्यक्त होणं वेगळं असू शकतं. वाचन करताना लक्षात येतं की समोरच्या माणसाने कशी मांडणी केली आपलं पण तेच असतं, पण त्यांनी इतकी सुट्ट्या पद्धतीला समजेल मनाला स्पर्श होईल अशी मांडणी केली असते. तशीच मांडणी आपणही करावी, ते आपल्या मनात आहे. आपण आत्ता करूया म्हणजे असं नाही की करत आहे किंवा मी जात आहे असं नाही, मी जाते मी करते हे आपण बोली भाषेत बोलतो, ते तसंच लिहिलेलं असतं त्यांनी आणि त्या भाषेतच मला घ्यायचंय किंवा जे सगळ्यांना रिलेटेड कुणालाही असं नाही की ते वाङ्मयीन वगैरे वगैरे मला म्हणजे अगदी ते जार्गन्स वगैरे जे यूज करतात ते न करता किंवा इथे आता कसं आपण बोलतोय आणि कितीतरी इंग्रजी शब्द येत आहेत माझ्या पुण्यात, तसेच हिंदी पण येतात. आपली भाषा इंग्लिश झाली आहे किंवा इंग्लिश झाली आपण असं म्हणू शकतो. तर ते वर्ड्स आपण आपोआप आपल्या बोलण्यात सामावून घेतले तसं लेखनात पण होऊ शकतात, आपोआप ते येऊ शकतात आणि ती सहज भाषा झाली एक्सप्रेस होण्याची आणि ती लोकांना पटते पण. तर तसंच मी लिहू शकते किंवा तसंच मी केलं तर ते वेगळं ठरेल का किंवा मला ते म्हणतील की तुझं लिहिणं चुकीचं आहे. आता आपण जी चर्चा करतोय ना ती साहित्यिक उंचीची चर्चा करतो आपण, पण तसं काही लिहित नाही.
पण आता एवढं माहिती एवढं इन्फॉर्मेशन आहे तर असं वाटतं आपण पण काही बाबा समाजामध्ये जे बदल होत आहेत. आता आता आपण ज्या आमदारामध्ये आहोत पूर्वी काय कॉलनीकडचंच वस्ती होती, आता पूर्ण टाउनशिप तिथं झालेली आहे, हे सर्व आम्ही बघितलेलं आहे. तर ह्या गोष्टी कशा लिहायच्या याच्यामध्ये माहिती सगळं आहे की काय ठरवलं काय घटना केलं, तर याला त्या स्ट्रक्चरमध्ये कसं घ्यायचं ते समजून घेतो. मॅडम तुम्ही पण बोलू शकता, आपण डिस्कशन करू. काय तुम्ही काय लिहिता? खूप चांगली गोष्ट आहे पण आणि असंच हे चांगलं लिहू शकतो. हा बेटा तुम्ही कोण सांगेल? हा व्हेरी गुड. सो आपला छंद आहे त्याला प्रोत्साहन देऊन त्याच्यामध्ये काय व्हायचं आणि मग ते जसं तुम्ही आमच्यासाठी आज मार्गदर्शन आहे तसं आम्ही पुढे होऊन मार्गदर्शन व्हायला. आणि कोण सांगेल का लिहितो आपण का लिहितो? मला खूप मी म्हटलं तसं नाही, या लोकांकडून खूप मिळतं. म्हणजे एका सेशनमध्ये मी काय विचारलं असं काहीतरी प्रश्न होता की काय प्रश्न नाही आठवत मला, त्या मुलाचं उत्तर आठवतं. आणि कायम माझ्यासाठी एक हे आहे काय असावं ते असं काहीतरी प्रश्न होता की कोणासारखं लिहावंसं वाटतं. हे सगळे पडगावकर हे ते सगळे त्यांनी सांगितलं की मला कालिदासासारखं लिहावंसं वाटतं. आणि तेव्हा सगळे हसले आणि मी पण हसलो. पण दुसऱ्या क्षणी मी विचारलं की वाय नॉट, म्हणजे एक आदर्श सेट करायचे आहे तर सगळ्यांनी आपल्या कम्फर्ट झोन मधला आदर्श सेट केला. पाडगाव करायचा ठीक आहे, इतक्या वाजून उशीवर जायचं, मला जिनेसारखं लिहायचं, मला इतक्यासारखं लिहायचं. त्या याने अशक्य गोष्टीचा ध्यास घेतला की मला लिहायचं तर कालिदासासारखं लिहायचं, मला बाकीच्यांसारखं. म्हणजे सगळे तुम्ही खाली आलात ती जेव्हा हाईट गाठाल किंवा हाईट गाठण्याचा प्रयत्न कराल तेव्हा कुठेतरी या सगळ्याच्या वर अंतरिक्षामध्ये तुम्ही गेलेला आहात. म्हणजे एक तुम्ही सगळ्यांनी मुलांनी वाचण्याचं पुस्तक लिहून घ्या. जोनाथन लिव्हिंगस्टन द सीगल, रिचर्ड बाखचं पुस्तक आहे. जोनाथन मराठी अनुवाद हे मराठी कसं आहे जोनाथन लिव्हिंगस्टन द सीगल. सीगल नावाचा एक पक्षी असतो, लेखकाचं नाव आहे रिचर्ड बाख. त्यामध्ये काय वेळ तुम्ही फार चांगलं म्हणाल. तर मी मगापासून म्हणतो की मी लेखक वगैरे नाही, लेखक वगैरे नाही. आणि यासाठी म्हणतो की मी 1997 पर्यंत अजिबात काही लिहिलं नव्हतं. कॉलेजमध्ये पण मी लिहिलेलं नाही, आणखी तोपर्यंत काही नाही. आणि तोपर्यंत मी आणि अजूनही कबड्डी खेळतो. माझ्या न्यू इंडिया ॲश्युरन्स संघातून मी कोचिंग करतो. मी पूर्वी खेळाडू आहे, स्टेट लेवलनी खेळलेलं. आणि माझा संघ आज महाराष्ट्रातला व्यावसायिक संघामध्ये 6वा क्रमांकाला माझ्या संघाला, ज्याला मी कोचिंग करतो. त्यामुळे 3
ऑफिसच्या नंतर 3 वाजता एखाद्या तिथे कर्नाटक संघ म्हणून आहे BSNL ला फॅशन स्ट्रीटच्या मागे, तिथे आला तर मी तिथे कबड्डी खेळताना दिसेल. यासाठी म्हटलं की हे अनुभव तुम्ही जे म्हणता ना ते अनुभव विश्व खूप वेगळं आहे. मी नाक्यावर का राहतो असं तुम्ही मगाशी विचारायला हवं होतं की तुम्ही म्हणताय की ते कार्यशाळेला जात नाही किंवा कार्यक्रमाला जात नाही, वेळ वाया घालवता, तुम्ही वेळ वाया घालवायला आवडत नाही, पण तुम्ही नाक्यावर उभे राहता असं म्हणाला, तर मग तो वेळ वेस्ट नाही आहे का? तिथे का वेळ वेस्ट नाही, कारण तुम्ही निरीक्षण करत व्हेरी गुड. म्हणजे समाजात मला माणसं पाहायचे, मला माणसाचं दुःख पाहायचे. आणि एक राजेंद्र यादव नावाचा लेखक आहे, पुन्हा त्याचं नाव लिहून घ्या, राजेंद्र यादव कथाकार आहे. जे कथा लिहितात त्याच्यासाठी महत्वाचं आहे. राजेंद्र यादव कायम डोळ्यांवर चष्मा लावायचे आणि तो चष्मा काळा असायचा, जसं आपलं जे कुलकर्णी लावायचे तसं. पण जे कुलकर्णीनं पण असं विचारलं की तुम्ही काळा चष्मा का लावता, तर त्यांना ते उत्तर देता आलं किंवा त्यांनी दिलं नसेल. राजेंद्र यादवांना मुलाखतीमध्ये तोच प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही काळा चष्मा का लावता, तर ते फक्त हसले आणि मुलाखत करताना त्यांना विचारलं की मला माहिती आहे तुम्ही काळा चष्मा का लावता. ते म्हणाले का लावता, त्यांनीच त्यांना मुलाखत दिली. ते म्हणाले तुम्ही काळ्या चष्म्यातून तुम्ही बायकांकडे बोलत आणि लेखक म्हणाला हो, कारण मी असं थेट बघितलं तर बायका त्यांचे चेहरे बघितलं आणि मला त्यांच्या चेहऱ्यामागे असलेलं दुःख दिसणार नाही आणि मला ते दिसावं, मी पाहतोय त्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून मी काळा चष्मा काढतो. आणि त्यांच्या सगळ्या कथांमध्ये ती स्त्रियांची दुःख आहे आणि म्हणून ते म्हणाले की हो बरोबर आहे, मी काळा चष्मा यासाठी वापरतो की मी त्या स्त्रियांकडे पाहतो आणि त्यांच्या लक्षात येऊ नये. कारण जेन्युइन, तुम्ही लोकात गेल्याशिवाय तुम्हाला लोकांचं दुःख कळणार नाही आणि लोकांचं दुःख तुम्ही साहित्यात येणं अपेक्षित आहे, कारण तुमचा वाचक हा लोक आहे, तुम्ही नाही. सॉरी, म्हणजे अनेक मला काही जणांनी सांगितलं की बाईच्या कविता इतक्या साध्या ह्याच्यात आहेत, शब्दात आणि साध्या ह्याच्यामध्ये की त्या विद्यापीठात नाही राहिला. तुम्ही म्हटलं विद्यापीठासाठी मी लिहिलाच नाही ना कविता, विद्यापीठात जाणं हा माझ्यासाठी क्रायटेरिया नाही. विद्यापीठाच्या मध्ये माझी कविता लागणं हा क्रायटेरिया नाही. माझी कविता अनेकांनी वाचणं की ज्यांच्यासाठी लिहिलेले, मग ती भाजीवाले रस्त्यावरची भाजीवाले असो की सिरियलमध्ये काम करणारी सुचित्रा बांदेकर असो, त्या वाचतात आणि रडतात, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझी कविता अभ्यासात लागणे ही माझ्यासाठी महत्वाची गोष्ट नाही आहे. कारण अभ्यास करताना आपण अभ्यास करतो, त्याच्यात त्या कवितेचा अभ्यास करतो, आपण भावनांचा अभ्यास नाही करत. मला एक गोष्ट इथे खूप महत्वाची वाटते सांगावीशी तुम्हाला सगळ्यांसाठी की या ज्या सगळ्या शिक्षिका या शाळेतल्या यांच्याशी मी बोलताना, मी वराडे सरांशी बोलताना माझ्या लक्षात आलं की खूप लक्षपूर्वक आपण सगळ्या भावनांनी ओतप्रोत होऊन ते शिकवत असतात. म्हणून आज तुमचं लक्षात असेल, मगाशी दीपक पण म्हणला की हा अनुभव माझ्यासाठी वेगळा आहे की सगळे शिक्षक इतक्या सकाळी रांगोळी आणि स्वतःचं म्हणून ते कार्यक्रम असल्या सगळ्या करत असतात. याच्या मागे हे कारण त्यांची कर्मग आहे, त्या सगळ्या भावनांनी संवेदनशील माणूस काय असतात, संवेदनशील शाळा आणि संवेदनशील शिक्षक काय असतात, तर त्याचं उदाहरण म्हणून मी हे नागामृतचे शाळा संचालक आणि त्यांच्या शिक्षकांकडे विषय पुन्हा आपण संवेदनशील मी जे म्हणतोय मी नाक्यावर राहतो किंवा काय, तुम्ही काम करायला समाजाचं काम आपण मराठीत फार वाईट आहे. म्हणजे हे अगदी दाडसाने मी रेकॉर्डिंग करून युट्यूबवर टाकलं किंवा प्रसारित केलं तरी मराठी साहित्यामध्ये चळवळीत असणारे लेखक, सामाजिक असणारे लेखक फारच कमी आणि वाचत नाही. कोणी वाचत नाही. का वाचतील तुमचं, तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय?
तुम्हाला त्यांचं दुःख माहिती आहे. एसी मध्ये बसून सगळे लेखक, पूर्वीचे लेखक लिहायचे, अगदी समाजात भेटायचे नाही. कुठल्या लेखकांना आपली म्हणे, कुठल्या सामान्य माणसाला आपण ओळख दाखवायचे नाही किंवा सामान्य माणसाजवळ जायचे नाही. काय म्हणून त्यांनी तुमचं वाचलं. आज केरळमध्ये जर काही एखादी घटना घडली तर सगळ्यात पहिले चॅनल जे जातात ते लेखकाकडे जातात. का जातात म्हणजे की राजकीय व्यक्तींकडे, नेत्यांकडे नाही जात. माझा मित्र आहे तो हरिश्वान पी हरिकुमार, डॉक्टर पी हरिकुमार, तो सांगतो आमच्याकडे परिस्थिती अशी, तुमच्याकडे वाईट परिस्थिती. आमच्याकडे एखादी घटना घडली, काही ट्रेन झाली, हे झाली किंवा दंगल झाली तर सगळ्यात पहिले चॅनलचे प्रतिनिधी मोठ्या लेखक कवीकडे जातात. तुमची प्रतिक्रिया काय? का? कारण त्यांची प्रतिक्रिया पाहायला, ऐकायला लोक उत्सुक असतात. आपल्याकडे लेखकाला कोण कुत्रा विचारत नाही. बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहत असं माहितीच नसतो. हा लेखक का माहित नसतो? कारण तो जनसामान्यात मिसळतच नाही. एका लोकांची कामच नाही करत. लोकांना तो माहीतच नसतो हा काय नाही. तर तुम्हाला जर लिहायचं असेल, चांगलं लिहायचं असेल तर तुम्हाला लोकांत मिसळायला हवं आणि तुमच्या भावना त्यांच्याशी रिलेट करायला. तुम्ही ही प्रत्येक जे माझ्याशी आदित्य म्हणाल की आपल्या मनातलं लिहितो किंवा ती मुलगी जे म्हणाली की मनातलं लिहितो, पण मनातलं जे असतं ते एक तुमचं खाजगी असतं, ते पण वैश्विक असतं. तुमच्या मनात जी भावना असते तीच दुसऱ्याची पण भावना असते. एखादा हा निळा रंग मला दिसतो, तुम्हाला पण निळा रंग दिसतो. मला लागल्यावर जे दुःख आहे, जे वेदना आहे किंवा काय टोचेल त्याच प्रकारे तुम्हाला टोचलेलं असेल. त्यामुळे तुम्ही तुम्हाला जे टोचले ते सांगा. तर समोरच्याला वाचलं, मगाशी सर म्हणाले की दुसऱ्याचं वाचताना आम्हाला ती म्हणाली की दुसऱ्याचं वाचताना मला वाटतं की हे माझं आहे, माझं मी का नाही लिहू शकत. तर तीच गोष्ट ती सांगण्यासाठी आज दुर्दैवाने मराठी याच्यामध्ये काय बलुतं आणि आता सगळी आत्मचरित्र निघायला आली. तुम्ही पाहत असाल तर खूप आत्मचरित्र आलेली आहे. म्हणजे बलुतं नंतर जी सुरुवात झाली ती खूप आत्मचरित्र लिहायला सुरुवात झाली आणि ती खूप मोठ्या संख्येने वाचली गेली. याचं कारण लोकांना ते माहीतच नाही, ते जगणंच माहीत नाही आणि अजूनही माहीत नाही. म्हणजे फॅमिली पिक्चर का चालला सिनेमा तर ते विश्वच माहीत नव्हतं. डुक्कर पकडणारी एक जात असते, एक जमात असते, त्यांचं काम असतं. हे लोकांनी आतापर्यंत चित्रपटात पाहिलंच नव्हतं. त्यांना ते नव्याने पाहायला मिळत असतं. आणि असं 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 असतं, असं एक जमात असतं गावातल्या लोकांना. त्यामुळे तो फॅन्ड्री पिक्चर मध्ये बाकी काहीच गोष्ट नाही तर ती चाल तो खूप प्रचंड मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. तो पुन्हा एक रिव्हिजन म्हणून आपण घेऊया आपण की सुचत नसेल तेव्हा काय करायचे आपण अनुवाद कोणाचं करणार तर ते तुम्ही ठरवा. अनेक आहे. दुसरे मी सांगायचं विसरलो, अनुवादित साईट आहे साहित्यकोश.org, साहित्यकोश.org. प्रचंड जे कोणी काम केले मला माहिती, प्रचंड मोठं काम केले. साहित्यकोश.org इतर भाषेतलं साहित्य जे आहे, इतर भाषेतलं म्हणजे सगळ्या भाषेतलं, भारतीय सगळ्या भाषेतलं महत्वाच्या लेखकांचं कथा साहित्य त्यामध्ये अनुवादित केले. हिंदी भाषा महत्वाच्या कथा आहेत अनेक, सगळ्या सगळ्या नाव कुठले घ्या बरं. हे भारतीय भाषांचं एक परदेशी भाषांचा पण एक वेगळा क्षेत्र आहे, वेगळ्या फोल्डर आहे. त्यामुळे परदेशी मानपण शेकाव असो, खूप म्हणजे दस्तवस्ती असो, अनेक लेखकांचे अनुवादित त्यांनी केलेले. कोणी केलं माहिती प्रचंड मोठं काम ते वर्ष राहणार. म्हणजे ते वाचत राहिलं तर मराठी लेखक कवींचं आहे त्यामध्ये. त्यामुळे माझ्या पण 4 कोणी घेतलं आणि कुठून केलं पण अप्रतिम काम, ते खूपच वाचणार. नाही, कवितांचं दुसरा कविताकोश.org, कविताकोश.org त्यामध्ये अनेक सर्व भाषातल्या कवितांचं काम आहे. आणि रेखता.org, रेखता REKTH, यामध्ये उर्दू भाषेवर उर्दू भाषा लिहिणारे जे
काही असो, मंडू असो किंवा आणखी सगळं, या सगळ्यांचं रेखा.org वर त्यांचं लेखनाचं, त्यांच्या कथांचं सगळं आम्हाला झालेलं आपल्याला आणि आता तुम्ही म्हणाला की कविता आहे त्या माझ्या पण आहेत, कोणी केले मला माहिती नाही. तर मग यामध्ये असं म्हणजे चुकीची पण इन्फॉर्मेशन असू शकते का, की एखाद्याच्या नावातून बदल झालेला असू शकतो ना, की ह्याचं साहित्य त्याच्या नावावर की त्याचं त्याच्यावर, म्हणजे हो अगदी सत्यता असेल का मग त्यामध्ये? नाही, अगदी बरोबर तुमचं म्हणणं. पण यामध्ये पण दोन गोष्टी असतात. त्यांनी अनुवाद केले ते कोणत्या हेतूने केलंय ही एक महत्वाची गोष्ट असते. त्यांनी त्या 5 कविता माझ्या घेतल्या, त्या बाईच्या कविता संघातून घेतल्या आणि त्याचा अनुवाद इतका उत्तम केला. आणि मी जेव्हा कित्येक वर्षापासून त्या साईटवर पाहतोय, साईटवर अगदी नवीन कवींचे किंवा जुन्या कवींचे पण ऍड होत असतात. सातत्याने कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता एखादा माणूस कोण मला माहिती तर तो काम इतकं महत्वाचं करतोय ते मला खूपच कौतुकास्पद आणि अप्रूप असं वाटतं. आणि म्हणून मला पहिल्या वेळी कोणी सांगितलं तेव्हा पण मला असं तुम्ही म्हटलं तसं वाटतं की यार मला न विचारता माझी परवानगी घेतली आणि कसं केली. पण जेव्हा मी त्या साईटवर जाऊन पाहिलं तेव्हा मी ती साईट अगदी पाहतच राहिलो. मी रात्रभर अगदी 2:30-3 वाजेपर्यंत मी साईटचं सगळं एक वाचत होतो आणि मला लक्षातच नाही आलं की मला याच्या विरुद्ध कंप्लेंट करायची, याला फोन करून झालं. कारण ते आवश्यक आहे किंवा प्रकाशनाची परवानगी देणं किंवा तो अनुवाद करणं. मला नाही वाटलं. मला काय वाटलं गंमत अशी वाटली नाही, तसं नाही. मीच वाचलं आणि मी एखाद्या पुस्तकाची इन्फॉर्मेशन देऊन टाकली मुलांना, हे पुस्तक असं आहे आणि हा लेख आहे, आणि मुलांनी ते प्रत्यक्षात वाचलेलं असलं पुस्तक ते माझ्याशी माझ्या शकतात ना, तुम्ही सांगितलं लेखक चुकीचं आहे, हा लेखक किती आहे मी सांगितलं नाही, फक्त मी वाचलं. आणि हे पण असं म्हणजे वादग्रस्त पण होऊ शकतं. हा असू शकतं. 2 गोष्टी आहेत. मग अशी म्हटलं एक की आपल्या अनुवादाचा हेतू काय, मी म्हटलं तसं की आता आपण जे सांगतोय ना ते आपण अनुवाद रियाज म्हणून सांगतो. ओके, रियाज म्हणून अनुवाद करा. अनुवाद करता करता तुम्हाला कळेल की काय चुकते, तुमचं वेळ जाईल, तुम्हाला फॉर्मॅट नवीन कळेल. मी पहिला कविताच लिहायचो आणि नंतर अनुवाद करता करता मी कधी कथा लिहायला लागलो, मला माहीत नव्हतं, किंवा नाटक लिहायला लागलो. तसा एक प्रोसेस होत होतं, तुम्हाला एक कथेचा फॉर्मॅट करून जातो. हा, आता ही कथा अनुवाद केलेलं तुम्ही जेव्हा प्रकाशित करण्यासाठी दुसरीकडे पाठवत असाल, प्रकाशित करण्यासाठी दुसरीकडे पाठवत असाल एखाद्या अंकाला वगैरे, तेव्हा त्या नकाच्या त्या लेखकाची परवानगी घेणं गरजेचं असतं. ओके, पण असं पण आहे कारण त्याने अप्रतिम काम केलं होतं आणि कोणीतरी इतका लेखकांचं, लक्षात घ्या, मला तुम्ही 50 लेखकांचं कथा अनुवादित करून 1 वर्षात काम करून द्या नाही म्हणा. सर तरी पण मला असं वाटतं तुम्ही 50 ठिकाणी 10% काम करा, 65% काम करा, पण नियमालाच अनुसरून करा. किती साईट प्रसिद्ध होऊ द्या, काही उद्या काही, पण नियमाला अनुसरून असतेच पाहिजे. नियमाला अनुसरून असायला हवी ही गोष्ट बरोबर आहे. पण मला असं वाटत असेल की त्या लेखकाचा इगो म्हणजे माझी परवानगी घेणं गरजेचंच आहे. हे महत्वाचं आहे की या 50 जणांनी एक काहीतरी चांगलं वाचणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी. हा प्रश्न तुम्हाला जर आपलं लेखन जर रसाळ नसलं आणि ते जर
तर प्रकाशक आपल्याकडे चालू येणार आहेत. मग प्रकाशक जर आपल्याकडे चालू नसेल तर आपल्याला साईटची पण आवश्यकता भासणार नाही आहे की आता Zoom.com झाला त्या वगैरे झाल्या त्या ऑलरेडी म्हणजे आपल्याला नियमाचं आपल्याला प्रकाशित करून देत आहेत. नाही भूखंड वगैरे असं म्हणजे मला माहिती नाही त्याबद्दलचं पण मी असं बघा हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे मी जसं बोललो तसं दुसरा लेखक बोलेल असं नाही. तो कदाचित मागेल म्हणजे संदीप करेल त्याची ओळख कोणीतरी निवेदनात वापरली म्हणून ऑब्जेक्शन घेतलं. गीता महाजननी पण घेतला आणि त्याच्याकडे पैसे मागितले. हा वेगळा प्रश्न आहे. तो मी संदीप करे नाही. तुम्हाला दुसरं असलं तरी मी संदीप करे नाही आणि मी संदीप करे असेल समोर याचं वाढवू शकेल. आता तो व्यावसायिक आहे त्याचं वेगळं विकाऊट आहे ते होऊ शकतं. आता तुम्ही डिफर्स फ्रॉम मॅथ मध्ये एक प्रत्येक व्यक्ती हा एक फरक असू शकतो. मला वाटतं की तेच त्याबाबत मी दुसरा कोणी प्रकाशक असतात तर त्याच्याकडे कदाचित मला ते काम नसतं किंवा त्याच्या जाहिराती जास्त येतात. मला कळलं असतं की हा त्याच्याकडे पैसे कमवण्याचा उपयोग करतो. कदाचित मी त्याच्यावर काय असेल असतं किंवा मी त्याला फोन केला असेल किंवा वेगळी गोष्ट केली असेल. तर मला ते महत्वाचं दिसतं. हा तर मला असं वाटतं की ते व्यक्तीच्या विचारावर अवलंबून असतं. मला वाटतं की एखादी गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचावी. म्हणजे आता ह्याचाच विचार केला तर माझं पुस्तक हे व्यक्ती घेतात आणि हे व्यक्ती घ्यायला तिसऱ्याला देतात तर ते पण हा नसेल केलं नसतं केलं हा म्हणजे तो मध्यमार्गे मार्ग नसतं केलं तरी त्याला कोण केलं असं किंवा हा अनुभव हा असा नाही मला येते मला येते ते तू चांगलं काम होतं त्याला वेळ पण पाहिजे. मला माहिती नाही त्याचा कधी अभिप्राय पण नाही दिला पण मला त्याचे काही अपमानास्पद वाटतो ते इतकं काम म्हणून मी हा प्रश्न विचारतो आणि हा खूप महत्वाचा आहे. घरी माझ्या 20-25 कोंबड्या आहेत त्याच्या म्हणजे मी दरवेळेला त्या झाडांची मला आवड आहे. कोंबड्याची माझ्याकडे एक्झोल्याचं झाड आहे. तर त्या तसं बऱ्यापैकी मोठं आहे आणि त्याला असं गुच्छानी फुलं येतात. तर 1 वर्षभर त्या झाडाला अजिबातच फुलं नाही आली. म्हणजे मी विचार करते अरे काय तुला दुःख झालंय का काय आहे वगैरे. तर माझी एक मैत्रीण आलेली म्हणजे आम्हाला दोघींनाही खूप आवड आहे. तर आम्ही त्या झाडाशी बोलत होतो तर ती म्हणाली लगेच त्याला झाडाला की बघ आता तू फुलं नाही दिलेस तर तुला उपटणार आणि खाली लावून ठेवणार. आणि काही म्हणा तुम्ही आमची काय असेल वगैरे पण एका आठवड्यात त्या झाडाला फुलं बघायची. म्हणजे आमचं बोलणं चाललं होतं झाडाबरोबर बोलणं चाललं होतं की झाडाशी गप्पा होतं काय तुला काय झालंय आता काय नाही फुलं देते वर्ष झालं तरी. तर हे आता निघालं तेव्हा आणि मी एक पुस्तक आणलं आज सकाळी मध्ये येता येता हा विषय झाला तर ते पुस्तक आणि झाडांची भाषा जसं झाडांना संगीत कळतं म्युझिक कळतं तर त्यात एक पुस्तक थोडंसं मी प्रस्तावना असली पण ते मला अगदी पटलं कारण त्याची मुळं आहे. दररोज मी सकाळी पाणी घालताना झाडांना किंवा कापताना वगैरे माझं बोलणं चालतं त्याच्यावर की काय फार दुःख होतंय ना कापताना म्हणत नाही इकडे कीड लागली त्या कापते मी तुला आता वगैरे असं ते ऐकत असं म्हणतो ना की त्यांना पण सहजीवनाची आवड असते. ते पुस्तक छान एक पुस्तक तुम्हाला सांगते तुम्हाला ह्या गोष्टी पटतील सायंटिफिकरित्या सुरू झालेलं आहे थोडंसं अनुवादितच आहे अनुवादित आहे द हिडन लाईफ ऑफ ट्रीज तेच आत्ताच बोल पीटर वॉल्डेन. हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी घेण्याची गरज आहे. मी काय सांगितलं तुम्हाला आज तुमचा विषय आज सकाळी ही म्हटलं ना आपल्याला आपण लिहितो ते दुसऱ्याला आवडतं हे कळतं कसं.
मगाशी मी बोलत होतो किंवा काही जणांचं लक्ष त्या जे काही 5-7 मिनिटं बसल्यानंतर पिन ड्रॉप सायलेंट यू ऑल वेर लिसनिंग टू तुम्ही जे वेगळं काही पाहिलं ना तुम्हाला अनेकांना म्हणजे काही जणांना माहिती असेल 5-6 जणांना पण अनेकांना माहित नाही आहे ना ते गोष्ट ते सांगत होते म्हणून तुम्ही ऐकत होता अरे झाडं ऐकतात झाडं रिॲक्ट करतात झाडं बोलतात आणि मला कळलं होतं की हे हा विषय काढावा लागेल कारण खूप जणांना माहिती आहे सी दिस यू हॅव टू राईट मला एखादी गोष्ट दिसली आहे तुम्ही पिक्चर बघत असता पडद्यावरचं बघत असता नाटक बघत असता पडद्यामागे काय चाललंय हे जर तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला जास्त येत असेल की यार ह्याच्या मागे हे चाललंय हे दोघं इथे नाटकात एवढं प्रेमाने वागतात हिरो आणि हिरोईन पण मागे त्यांच्यात कॉम्पिटिशन आहे त्यांच्यात राग आहे ते बोलत पण नाही एकमेकाला बघून पण नाही घेत ही जर गोष्ट लिहिली ना तुम्ही तर तुम्ही वाचाल की यार हे तर ऐकत राहा तुम्ही गोष्ट सांगत राहिला एखादा नाटकातलाच करायला आणि तुला वाटतं तसं नाहीये ती बाहेर येते असं हिरो हिरोईन असल्यामुळे पण मागे त्यांच्यात विस्तव जात नाही एकमेकाला बघून घेत नाही इंटरेस्टिंग गोष्ट जे दिसते त्याच्या मागे पडद्यामागे काय चाललंय ते लिहिण्याचं लेखकाचं काम आणि ते बघण्यासाठी तुम्हाला हे खूप फिरावं लागतं म्हणजे खूप वळवळ करावी लागते ते समजून घेण्यासाठी एक गोष्ट वेगळ्या अँगल आहे की हे काय आहे दिसते काय नाव आहे ते नाव लिहून घ्यायचे मला हे नाही दिसत मला इथे दिसते मनोविकास प्रकाश ही गोष्ट एकच आहे पुस्तक एकच आहे तेच पुस्तक तीच आहे पण अँगल वेगळा बदलले मी म्हणेन मी मला मनोविकास प्रकाशन दिसते आणि मनोविकास प्रकाशन मी लिहिलं तरी पण ते तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल हा बरोबर आहे याचा दुसरा पार्ट मनोविकास प्रकाशन मागच्या बाजूने असं दिसतं तर एकाच गोष्टीला वेगवेगळे कंगोरे असतात ती जेव्हा मध्ये ठेवली जाते तेव्हा वेगळ्या दृष्टिकोनातून ती पाहिली जाते आणि ती लिहिली जाते तेव्हा लोकांना ती आवडते हे पुस्तक जे आहे खूप म्हणजे झाडं एकमेकाशी बोलतात माहिती आहे तुम्हाला माहिती आहे कशी बोलतात कसे बोलतात सर थोडंसं बरोबर आहे म्हणजे नुसतं बोलत नाही त्यांनी कसं सांगितलंय नुसतं बोलत नाही हा पसरलेली असतात जमिनीत एकमेकांचं संरक्षण पण करतात धोका असेल तर एकमेकांना मेसेज देतात झाडं एकमेकांना त्या मुळं ते म्हणाले मुळं खाली तुम्ही झाडावर पाहते पण जमिनीखाली तुम्ही पाहिजे जमिनीखाली मुळे एकमेकांना चिटकलेली आहेत त्यामुळे ते मुळात तारे जमीन का पिक्चर कोणी बघितलंय तारे जमीन त्याच्यामध्ये ते एक आहे ना तो आमिर खान सांगतो की एक अशी आदिवासी हे आहे की जमात आहे की त्याला झाड मारायचं असेल तर त्याला झाडावर जाऊन ते बडबड शिव्या देतात आणि काही तोडत नाही ते झाड आपोआप मरतं त्याच्या पुढचा पार्ट असा आहे की माहिती आहे की एखादा माणूस त्या जमातीतला एखादा माणूस कामासाठी दुसऱ्या भागात गेलेला आहे फोन तुमच्याकडे फोन त्यांच्याकडे नाही येत फोन संदेश कसा देणार ते झाडाला जाऊन सांगतात आणि तिथे त्या माणसाला समजतं कारण तो माणूस पण झाडाकडे जाऊन ऐकत असेल ना झाडाशी बोलत असेल तेव्हा झाडाचे वेव्स त्याला कळतात आपण जे आहे ना तुम्ही देवळात गेलेत सगळेजण कसं वाटतं पवित्र वाटत है ना समुद्रावर गेल्यात कोणी इथे कसं वाटतं पवित्र वाटतं का असं का वाटतं वेगळं का वाटतं स्मशानात गेल्यात कोणी स्मशानात काय वाटतं भयान शांतता का असं वाटतं हा विचार का कारण तुमच्या व्यवस्थित आहे तिथे जी आधी माणसं येऊन गेली आहेत ना त्या व्यवस्थित आहे तिथे शाळेमध्ये शिकावंसं वाटतं खूप वेगळं वातावरण वाटतं शिकावंसं काय वाटतं का या ठिकाणी असे विचार घेऊन आले तुम्ही त्या माणसाशी भेटाल त्या झाडांशी भेटाल त्या वेळेस तुमच्याकडे येतात तुमच्या हातामध्ये हात असा आशीर्वाद देताना का दाखवतो असाच का असो असा का नसतो देवाचा
असं का विचार, असं का? हा, बरोबर. असं का नसतं? या वेव्स तुमचे हात मिळवतात, असं मिळवतात ना, डोक्यावर आशीर्वाद ठेवून असं उलट नाही ठेवतात. तुमच्या हातात वेव्स आहे म्हणून हात मिळवतो. आपण हात जोडतो तेव्हा आपल्याला आपल्या या वेव्स परावर्तित सर्क्युलेशन पुन्हा होतं, म्हणून त्या वेव्स असा हात जोडल्यावर आपल्याला आणखी ऊर्जा येते. अशा गोष्टी त्या आपल्यामध्ये ऊर्जा आहे. एखाद्या माणसाला तुम्हाला राग आला, बाई रागवल्यावर तुम्हाला कसं कळतं? बाई न ओरडतात कसं कळतं? डोळ्यात राग. तुम्ही जे ऋषीमुनी डोळ्याने जाळायचे ना, हे की नाही? म्हणजे आज तुमच्यात आहे पॉवर, तुमच्यात आजही ती पॉवर आहे. म्हणजे ती आज त्या ऋषीमुनींनी खूप तपश्चर्या करून ती डेव्हलप केली. अजूनही तुमच्यामध्ये ती पॉवर आहे. आपल्याला समोरच्याला रागवायचं असेल तर आपले डोळे बदलतात, आपण हळवे झालो तर आपले डोळे बदलतात. ह्या सगळ्या पॉवर्स आपल्याला, या सगळ्यासाठी हे सगळं समजून घेण्याचा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही जर डेव्हलप झाला, तुम्ही जर आतून उजळं केलं, तुम्हाला जर सगळ्या गोष्टी माहिती असतील, हा इतक्या सगळ्या गोष्टी आपण सांगतो असं त्यांनी सांगितलं आहे, पक्ष्यांविषयी सांगितलं. पक्ष्यांना पण कळतात भाषा, त्यांना पण कळते. मग झाडांना काय? त्यामुळे आता उद्यापासून शाकाहार वगैरे करताना तुम्ही आईला विचारत जा, शाकाहार भाजी, शाकाहार आहे माणसं. तर तुमच्याकडे खूप नॉलेज असायला पाहिजे. आणि नॉलेज असण्यासाठी, लेखक होण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी वाचायला हवं. फक्त पुस्तक नाही तर आसपास वाचायला हवं, भोवताल वाचायला हवं. बालसाहित्य लिहिणाऱ्यांनी किती जण आहेत? बालसाहित्य लिहिणारे साहित्य लिहिणार. मला खूप आश्चर्य वाटतं बालसाहित्य म्हणजे अनेक म्हणजे नाही, माझी बहीणच आहे, पण अनेक ठिकाणी म्हणजे आता नाव नाही सांगितलं, ते म्हणाले की काय नवीन बालसाहित्य लिहिणं, इतकं सोपं वाटतं बालसाहित्य लिहिणं की एक आठवड्यात अख्खा संग्रह लिहून. कधी शाळेत काम केलं, मुलांमध्ये काम केलं, काहीच काम केलं नाही. मुलांची मानसिकताच माहिती नाही. म्हणजे 25 गुणिले 12 हे लिहिण्यासाठी मुलांना कसा वेळ लागतो, काय वेळ लागतो, 25 आपण लगेच बोलू शकतो. ते थोडासा आठवण्याचा प्रयत्न करेल किंवा कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करेल, कुठे जातो, कुठे अभ्यासमध्ये त्याला आठवतं, हे लक्षातच नाही आहे त्यांच्या. त्यामुळे मुलांमध्ये काम केलेलंच असल्यामुळे मुलांची मानसिकता आणि कुठल्या पद्धतीने विचार करतात हेच माहीत नसल्यामुळे ते नुसते लिहित राहतात आपल्या पद्धतीने. आणि काय लिहितात तर पुन्हा काहीतरी त्यांना शिकवावं असेल, मुलांना काहीतरी शिकवण त्यातून जाईल. का नाही मुलं म्हणजे गुलजार लिहितात. गुलजारांनी फार चांगली कविता येतो की जमिनीला जादू येते, जमिनीला जादू येते अशी नावाची कविता लिहिते त्यांनी. ती सगळी फळं, जी काही फळं आहेत, आंबा आहे, चिकू आहे, सफरचंद आहे, हे ना, ही सगळी गोड फळं आहेत. त्या कवितेचा अर्थ आहे ही सगळी गोड फळं आहेत, पण त्याच्यातला गोडवा एकच आहे का? प्रत्येकाचा गोडवा वेगळा आहे. कसं काय? जमिनीला जादू येते. आंबा आहे, फळस आहे, सगळी झाडं एक आहे, त्यांचं सगळ्यांच्या पानांचा रंग एकच आहे, हिरवा. पण रंग हिरवा एकच आहे का? प्रत्येक मानसिक हे मुलांची मानसिक शिकवायचं नाहीये त्यांना. बाल साहित्य म्हणजे शिकवायची गोष्ट असं ते लेख ठरवून दिले त्यांच्या आवडीच्या दृष्टीने आपण बोला. ते आज कमी. मोगली आहे, मोगलीच आहे. मोगलीमध्ये काही शिकवलंय का तुम्हाला कोणी? मोगली किती वर्ष चालू आहे. आजही वाचलं तर आजही माझ्या घरात पुस्तक आहे आणि माझं 25 वर्षाचं पूर्ण काय वाचायला सांगितलं ते पुस्तक आहे माझं. ते आणि ते आवर्जून ते वाचतं. गंमत केली. टॉम अँड जेरी मी स्वतः टॉम अँड जेरी वाचतो. व्हेरी इंटरेस्टिंग. टॉम अँड जेरी तुम्हाला लेखकाला काय करायचं? मला गंगाराम गवळकर म्हणून तुझं नाटक जे आहे ना, नाटकात आम्ही काय पाहतो की नाटकात प्रेक्षकांनी घड्याळ पाहिजे.
प्रेक्षकांनी घड्याळ पाहिजे की तुमचं नाटक केलं, तुम्ही नापास आहे, तुम्ही नापास आहे. कार्टून फिल्म पाहता तुम्ही? कोण कोण पाहता? सगळे पाहता, आमची पण पाहता. पण तुम्ही लहान मुलांना, आणखी लहान मुलांना पाहिजे की डोळे पण ब्लिंक नाही करत, पापड्या पण नाही आहे ना? का का हा प्रश्न सारखा विचार. तुम्ही लेखक असाल ना, तुम्हाला लिहायचं असेल ना, चांगलं लिहायचं असेल तर एखादी गोष्ट पाहिजे तर का हा प्रश्न पहिला स्वतःला विचार, स्वतःला विचारायचा. आणि अनेकांना आपण की का हा प्रश्न विचारायचा, का नाही झालं, काय काय होतं मी. हा बोल. त्यांचं पूर्ण आकर्षण, लक्ष, सर्व मन सर्व तिथं एकत्र असतं. एकदम बरोबर, एकदम बरोबर. पण ते एकदम बरोबर म्हणाला, पण त्यांचं लक्ष, आकर्षण केंद्र सगळं एकचित्त तिथेच का असतं, काय होतं असं तिथेच त्याचं लक्ष असतं. काय कारण असेल? एक गंमत सांगतो मगाशी. हे जे मी सांगतो ना, हे पुन्हा आपल्याला रिलेटेड आहे. आपल्याला आपलं लिहिलेलं कसं कळावं, चांगलं आहे की वाईट, हा प्रश्न होता ना मगाशी. चांगलं की वाईट हे कसं कळावं तुमच्यासाठी पण, की आपण आपल्याला लिहिलेलं चांगलं का वाईट का असं कळावं. कार्टून फिल्म मध्ये काय करतात, एक फिल्म बनते, फिल्म बनल्यानंतर त्याचा शो अरेंज केला जातो. एक थिएटर असतो, एक मिनी थिएटर असतो, त्याच्यामध्ये 5 मुलांना बसवलं जातं, पहिल्या रांगेत 5 मुलांना बसवलं जातं. आणि इथे फिल्मचा स्क्रीन आहे, इथे फिल्म चालू होणार आहे. या बाजूला एक छोटा स्क्रीन असतो आणि याच्यावर प्रसन्न घोडा किंवा हे काहीतरी असं असे चित्र ना सारखी हलत असतात, सारखी याच्यावर चेंज होत असत, चित्र चेंज होत राहणार. म्हणजे घोडा येईल, कावळा येईल, शिगडी येईल, राजहंस येईल, सॉर्ट ऑफ काहीतरी बदलत आहे. आणि इथे फिल्म ऑन होते, फिल्म चालू होते आणि फिल्म इथे रन व्हायला सुरुवात होते. फिल्म इथे चालू असताना समोर जी 5 मुलं बसले त्यांच्या डोळ्याला इथून सेन्सर लावले त्यांच्या डोळ्यांना. ज्या क्षणी एखाद्या 5 मुलांमधले 1 2 3 4 5 मुलांमधले एका मुलाने इथे बघितलं, ज्या क्षणी या फिल्मवर डॉट येते, रेड डॉट येते, ज्या क्षणी लक्षात घ्या, ब्लिंक का नाही होत, त्यांच्या पापड्या पण ब्लिंक का नाही होत. ज्या क्षणी एका मुलाने इथे बघितलं, ही फिल्म चालू असताना आमच्या लक्षात येतं की या सीन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि दिस सीन हॅज टू बी चेंज. कम्प्लीट सीन तो चेंज केला. एवढी मेहनत तुम्ही लेखक म्हणून घेणार आहात का, हा प्रश्न या सेशनचा शेवटी आहे. हा सीन कम्प्लीट चेंज केला जातो, म्हणजे याचा हा सीन लिहिलेला आहे एका माणसाने, हा सीन लिहिलेला आहे एका माणसाने, हा सीन बनवलेला आहे एका माणसाने, याचं ॲनिमेशन बनवलेलं आहे एका माणसाने, त्याचं डिझाईन एका माणसाने केलेलं आहे. आणि या संपूर्ण स्टोरीमध्ये हा सीन टाकलेला आहे. हा सीन परत चेंज करायचा, पुन्हा लिहायचा, पुन्हा त्याचं ॲनिमेशन बनवायचं आणि पुन्हा त्या लाईट्स आणि सगळ्या साऊंडसह त्याचे साऊंड डिझाईन केलं आहे, त्याचे संवाद टाकलेले आहे, संवाद दुसऱ्या माणसाने केलेले आहे आणि ते डिझाईन आणि एडिटिंग केलेलं आहे. संपूर्ण 5 6 10 जण जेवढे पुन्हा कामाला लागले आणि पुन्हा हा एक अर्ध्या सेकंदाचा सीन फाडला जातो आणि पुन्हा लिहिला जातो. हे फाडणं आणि हे लिहिणं तुम्ही करणार आहात, हा प्रश्न आहे. जर तुम्हाला लेखक व्हायचं असेल, तुम्हाला जर दुसऱ्याला आवडायचं असेल तर हा प्रश्न आहे. हा तुम्हाला ते काढता येणार आहे का, तुम्ही स्वतःवर टीका करणार आहात का, आणि स्वतः लिहिलेलं पाडून पुन्हा त्या जागी मेहनत करणार आहात का, हा प्रश्न. मी मगाशी म्हटलं ते कुठलं पुस्तक होतं, जोनाथन लिव्हिंगस्टन द सीगल, रिचर्ड बाक. त्याच्यामध्ये एक सीगल नावाचा पक्षी, सीगल अलिबागला कोणी गेलेत का, अलिबागला गेलेत,
बोटीतून गेले तेव्हा पक्षी येतात बाजूला, ते सिंगल पक्षी असतात. ते जास्त उंच उडू शकत नाही, फार आकाशात उडू शकत नाही, त्यांच्या पंखात तेवढी ताकद नसते आणि ते उडू शकत नाही. या पुस्तकाची स्टोरी ही आहे की एक जोनाथन नावाचा एक सिंगल पक्षी, एक छोटा पिल्लू आहे आणि तो ठरवतो की मला उंच आकाशात उडायचं, सूर्यापर्यंत पोहोचायचं. आणि तो सगळ्यांना सांगतो, आई वडिलांना वगैरे सगळ्यांना सांगतो आणि सगळे त्याचा मजाक उडवतो. मगाशी आपण जसं एका मुलावर काहीतरी उत्तर दिलं म्हणून आपल्याला हसू आलं, तसं गंमत आहे. काय कसं काय उडणार आपण? तर दुसऱ्या दिवशीपासून तो जोनाथन मेहनत करायला लागतो, पडतो, जळतो, थोड्या वर उडतो, खाली आपडतो, समुद्रात पडतो, पुन्हा वर उडतो. खूप वर्ष मेहनत करतो आणि काही वर्षानंतर सगळे पाहतात की जोनाथन अगदी सूर्यापर्यंत सगळ्यांच्या पार गेले आहे. लोक तुमची चेष्टा करतील, तुमची हेटाळणी करतील, तुम्ही ते सोडणार आहात की घेणार आहात, कंटिन्यू करणार आहात यावर. आणि त्यासाठी पुन्हा एक जसं या लोकांनी मेहनत करतो तेव्हा मी ड्रीम पण नाही होत, पापडी परत जपानला नाही होता, पापडी पण मिळत नाही किंवा जोनाथनने जसं हे केलं तशी तेवढी मेहनत आपण करणार आहोत. आणि ती कोणासाठी करणार हा पुन्हा एक दुसरा प्रश्न आहे की तुम्ही ही जी मेहनत करताय, हे लोक जी मेहनत करतात हे तुम्हाला व्यवसायासाठी मेहनत करत असेल असं वाटत असेल तर ते फार चूक आहे. डिस्ने मधला जो डिस्ने होता त्याने ती एक कंपनी, मोठी कंपनी सोडून तो स्वतःची काही कंपनी काढली. तो व्यवस्थित प्रस्थापित होते, त्याला व्यवस्थित पैसे मिळाले, पण त्याने तिथे सोडलं की मला मनासारखं काम नाही करतात आणि त्याने स्वतःचं एक होतं आणि त्याच्यातून हे सगळे त्याच्यातून कार्टून फिल्मची निर्मिती झाली आणि त्याने हे सगळं वेगळं केलं. त्याला कळलं की आपल्यासाठी करायचं. तुम्ही जर दुसऱ्यासाठी लिहाल ना तर तुम्ही फसाल आणि दुसऱ्याला आवडणारच नाही. म्हणून मी मगाशी एक प्रश्न विचारला, स्वतःशी कोण बोलतो? स्वतःशी जे बोलाल ते तुम्ही लिहा. तुम्ही दुसऱ्याला सांगण्यासाठी, दुसऱ्याला शिकवण्यासाठी जर लिहित असाल तर दुसरं वाचणार. तुम्ही एखाद्याला आपलेपणाने जेव्हा समजावून खांद्यावर हात टाकून माझी स्टोरी आहे तेव्हा तुमच्या स्टोरीतून तो स्वतःची स्टोरी शोधत असतो, तुमच्या स्टोरीतून तो स्वतःला घडवत असतो. आणि ते मला वाटतं खूप महत्वाचं आहे. ती कविता कोण लिहितात? कविता आपण मनीषा ताईपासून सुरुवात करून कविता ऐकायची. कविता लगेच कविता सगळ्यांनी काढून ठेवा. आणखी कोणाला बोलायचे काही कथेविषयी? कथा मी सांगू शकेन. क्षितिज देसाई मला खूप चांगला मगाशी मित्र होता, आता गेल्या ठाण्याला अक्षरमानमधून खूप चांगल्या कथा लिहितो. डॉक्टर पाडगावकर, संपदा पाडगावकर आहे, खूप चांगल्या कथा लेखिक आहेत. त्यांच्या कथा मी वाचलेल्या आहेत. त्यांच्या कथांमध्ये जी एक संवेदनशीलता आहे तुम्ही सगळ्यांनी ऐकण्यासाठी. या सगळ्यांचे नंबर दीपेश एकमेकांना शेअर करून ठेवा. म्हणजे काय होतं की तुम्ही एकमेकांचं जे लिहिलेलं आहे ते शेअर. मी म्हटलं तसं तुम्ही नक्कीच विचारा, दुसऱ्यांना विचारण्यात काही येत नाही. तुम्हाला कळतं की मी इथे काहीतरी अडकते आणि काहीतरी करायला हवं, याच्यामध्ये आणखी सुधारणा करायला हवी, आणखी सुधारणा करायला. आणि ही प्रोसेस जी आहे ना ती सतत चालू असते. आर्टमध्ये आर्ट इज नॉट कम्प्लीट, कधीच ते पूर्ण होतं. म्हणजे अपूर्ण ह्या सगळ्या जगाचं. म्हणजे मला काय वाटतं लिहिताना, मला मी का लिहितो की मला जे कळलंय ना ते सांगण्यासाठी मी लिहितो. हा प्रश्न जेव्हा मला काय कळलं की ते माझ्या कथांमधून येत असतं, सारखं कॅरेक्टर्स म्हणत असतं की एक त्यामध्ये की या जगात आहे ना अपूर्णत्व हेच तत्व, अपूर्णत्व या तत्वावर हे जग चालतं. ज्या क्षणी एखाद्या गोष्टीला पूर्णत्व आलं त्या क्षणी ती गोष्ट करून जाते. मग ते फूल असो, ते फूल झालं, पूर्ण फुललं ते बघा. असं सगळ्याच गोष्टीमध्ये त्या अपूर्णत या
तत्वावर हे जग चाललेलं आहे. आणि ती गोष्ट मला जेव्हा जेव्हा कळते तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी कळते तेव्हा मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं हे सगळं आपल्या तुकारामाने पण सांगितलं. म्हणजे 300 वर्षापूर्वी जेव्हा जंगलं आणि सगळं घनदाट होतं तेव्हा त्या माणसाने सांगितले वृक्षवरती आम्हा सूर्य किंवा लेखपुरे उदंड झाली. तेव्हा 300 वर्षापूर्वी त्यांना कळलं की पॉप्युलेशनचा पुढे एवढा फार भयानक भडकाव होणार आहे किंवा इतकं सगळं वृक्षांची हानी होणार आहे आणि पुढे जे आयोजन होणार आहे त्या तुम्हाला पुढचं काळ लेखक म्हणून पाहता यायला हवं असं मला वाटतं. तुम्हाला पण जे आहेत तुम्ही पण मला वाटतं तुमचे काही तुम्हाला 2-2 मिनिटं बोलावं असं वाटतं तुम्ही नक्कीच बोला. आपण त्याच्याविषयी त्याच्या लेखनाचं काही अंश असेल तो पण मला ऐकायला आवडेल. त्यावर पण आपण चर्चा करू पाहिजे. ही कविता आता लेटेस्ट मला म्हणजे लिहिली मी सुचली असं म्हणत नाही, लिहून झाली. छोटी कविता आहे. खळाळणारं पाणी झुळझुळ मंद वारा, खळाळणारं पाणी झुळझुळ मंद वारा, निळ्याशार सागरात नभमंडप उतरे सारा, निळ्याशार सागरात नभमंडप उतरे सारा. चराचरात सृष्टीच्या विचार धनस्पंदते, अलौकिक मुक्त ऊर्जा तनामनात रुजते. ऋणझुण पावसाची फुला पानात गुंजते, ऋणझुण पावसाची फुला पानात गुंजते. गोजिरी गोड माती हिरवी कंच लाजते, गोजिरी गोड माती हिरवी कंच लाजते. धन्यवाद. सर, आता तुम्ही म्हटलं एक अपूर्णत्व हे एक स्थायी भाव आहे. त्या दरम्यान तुम्ही थोडंसं सांगितलं की बऱ्याच गोष्टी राहून जातात किंवा असं आपल्याला वाटत राहतं. त्या संदर्भात जोडेल त्याच्यात उठतो भडका हवेत विरून जातो, उठतो भडका हवेत विरून जातो, जमिनीत निखारे विजय राहून जाते. सीमांनी विभागता येतात जमिनी, सीमांनी विभागता येतात जमिनी, पण मग भेग मनांची सांगणे राहून जाते. जीव घेणे युद्ध पुकारतात येते, जीव घेणे युद्ध पुकारतात येते, पुन्हा ओटावर हसू फुटणे राहून जाते. पुरवता येतात बंदुका हातांना, पुरवता येतात बंदुका हातांना, पुन्हा लेखणी हातात येणे राहून जाते. पडशा पाडला जातो शस्त्रांचा, पडशा पाडला जातो शस्त्रांचा, भाकरीची भूक भागणे राहून जाते. कसवता येतात अस्मिता मनांवर, कसवता येतात अस्मिता मनांवर, त्यावर मग विचार पुन्हा कसणे राहून जाते. हसण्याचा गलका होत जातो मोठा, हसण्याचा गलका होत जातो मोठा, दबके रडू कानावर येणे राहून जाते. दिगंतात घुमतो आवेश स्फुरणांचा, दिगंतात घुमतो आवेश स्फुरणांचा, पण मग योग्य दिशा गवसणे राहून जाते. धन्यवाद. कुंदा मॅडम तुम्हाला किती वेळ लागेल? फेसबुक फ्रेंड आहेत त्या माझ्या, मला फॉलो प्रत्येकाच्या आयुष्यातील कोंडमाळ्यात वेदनांचा दाह आता सोसवत नाही, वेदनांचा दाह आता सोसवत नाही, कोंडमाळा जीवनी सुट्टा सुटत नाही. आयुष्याची पाने उलगडत जातात, शब्दांचे माळ मात्र उरात सळसळतात. कठोर शब्दांचा घाव काळजाला जावत राही, कोंडमाळा जीवनी सुट्टा सुटत नाही. स्वातंत्र्य माझे मलाच बोचत राहते, स्त्री होण्याची शिक्षा मी पदोपदी भोगते. वाईट स्पर्श नजरेचा भोग सुट्टा सुटत नाही, कोंडमाळा जीवनी सुट्टा सुटत नाही.
मनातील दुःख सारे मनात माझ्या साठते. बोल मोकळे बोलता जग दुःखाला असते. म्हणून वेदना लपूने काळजात माझ्या राही, वेदनांचा घाव सुटता सुटत नाही. आपुलेच आहे कोणी नाही येथे परके, आपलेपणात मन तरी का होते जळके. माया ममतेची बंधने प्रेमाची वाट पाही, कोणमारा जीवनी सुटता सुटत नाही. सोन्याला बसतो घाव पितळ हसते गाली, सोन्याला बसतो घाव पितळ हसते गाली. गुणांची जळते होळी निर्गुणांना चढते चाली लाली. शुद्ध असून सोने का अग्नीत जळत राही, शुद्ध असून सोने का अग्नीत जळत राही. कोड मारा शब्दांचा मनाला जळत राही, कोड मारा शब्दांचा मनाला जळत राही. आणखी कोण? मी जे बोलत तुम्ही टॉम अँड जेरी बघता, बरेच जण बोलतात अरे तुझा वय नाही त्याचा, म्हणजे मोठा माणूस वगैरे नसता, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? तू काय लिहितोस? काय लिहितो? तू लवकरच लिहायला लागशील, कारण लिहिणारा कवी किंवा लेखक हा थोडस वेडा म्हणजे काय आहे की सिग्मंड फ्राइडने म्हटलं होतं, सिग्मंड फ्राइड हा मानसशास्त्रज्ञ आहे. त्याने सांगितलं की तुमच्या मेंदूमध्ये थोडासा इम्बॅलन्स असल्याशिवाय तुम्ही आर्टिस्ट नाही होऊ शकत. हां करेक्ट. पटतंय का? थोडा इम्बॅलन्स म्हणजे जास्त अति झाला पण खरं आहे. एक साधा वेळ घ्या, तू काय करत असतो? तू कोणाशी तरी बोलत असतो, बडबडत असतो म्हणजे तू कोणाशी बोलत असतो? हा त्याच्यासाठी तो माणूस आहे ना. म्हणजे एक सायलेन्स ऑफ द लॅम्ब असं पिक्चर लिहून घ्या तुम्ही, बघा. तो एक शास्त्रीय भौतिक शास्त्रज्ञ आहे, सॉरी नाव विसरलो, अप्रतिम सिनेमा आहे. त्या भौतिक शास्त्रज्ञाला तुम्ही लिहून घ्या, फरक पूर्ण सायलेन्स ऑफ द लॅम्ब नावाचं चित्रपट आहे, इंग्लिश पिक्चर आहे, सायलेन्स ऑफ द लॅम्ब. तर त्याचं भौतिक त्या शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालं. त्या शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालं. ऑफ द लॅम्ब त्या शास्त्रज्ञाला हे मिळालं, नोबेल पारितोषिक मिळालं. आणि तो इतका त्यामध्ये अभ्यासात घडून गेला ना की त्याला स्किझोफ्रेनिया हा रोग झाला. स्किझोफ्रेनियामध्ये एखाद्या पेशंटला भीती वाटली, आपल्याला कोणतरी मारते, आपल्याला जीव घेते. यामध्ये त्याने त्याच्या छोट्या बाळावर पण हल्ला केला, त्याला बाथटबमध्ये बुडून मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्या बायकोवर हल्ला केला. त्याच्यातून त्याला ट्रीटमेंट सुरू झाली. त्याचा भौतिकशास्त्राचा इतका अभ्यास होता ना, त्याने अनेक शोध लावले आणि शेवटी त्याला नोबेल पारितोषिक आणि त्याला त्याचा एक जवळचा मित्र होता. त्याचा जवळचा मित्र दुर्दैवाने मेला आणि त्याला वाटायचं की तो मला घातपात करणार, तो माझ्यावर हल्ला करणार. आणि तो सारखा त्याच्याशी बोलायचा, सारखा त्याच्याशी बोलायचा. आणि चित्रपटात ते दिसत राहतो की त्याच्या बाजूला आहे, तो बसलाय. आणि दुसऱ्या क्षणी दिसतं की आपल्याला बायको पाहत आहे आणि तो म्हणतो की एकटा बसलेला, तो एकटा बोलतोय. आणि शेवटी नोबेल पारितोषिक मिळाल्यावर तो चांगला झालाय. नोबेल पारितोषिक मिळाल्यावर तो पारितोषिक घेऊन येतो, सीटवर बसतो आणि बायको म्हणते की आता कसं वाटतं, जाता आहे का तू? तो म्हणतो वा आहे माझ्या बाजूला. तर अशा गोष्टी आहेत. तर वेडाचं जे आहे ना ते जग सत्य असतं. त्यामुळे तुमचं कवितेचे तुम्हाला कवी म्हणून अनेक जण चेष्टा करतात आणि ते त्यांच्या जगात असतात. ते त्याचं जग आहे, आदित्यचं जग आहे, ते आहे, जग आहे, ते नाही असं नाही. म्हणून तर तो कल्पनेत जे जग निर्माण करतो ते वेगळं असतं.
आणि ते जग तुम्हाला आवडतं, लोकांना आवडतं, यासाठी आवडतं की त्यांना ते जग दिसत नसतं आणि तो दाखवत असतो. त्यांना ते दिसत नाही ना, तो एक कविता दाखवतो, तो थोडासा वेळ असलेला राहतो. आणि त्यामुळे त्यांनी जे म्हटलं, त्याला कोणी सांगितलं की तू वेळेपणा करतोस, तर ते वेळ असतं. आणि हे वेळ गरजेचं काय आहे, कारण कुठले तरी वेळ घेतल्याशिवाय तुम्ही काहीतरी अद्वितीय कार्य करू शकत नाही. शिवाजी महाराजांनी वेळ घेतला स्वराज्याचं आणि म्हणून त्यांच्या आतून अद्वितीय कार्य झालं. महात्मा फुलेंनी वेळ घेतला समाज सुधारण्याचं, म्हणून आज सगळ्या मुलीची शिक्षिका आहेत, तरुणी आपल्या आयाबाई शिक्षिका, आणि म्हणून तुम्ही शिकता. कारण महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंनी वेळ घेतला डोक्यात की मुलींना शिकवायची. 21व्या वर्षी लक्षात घ्या, 21व्या वर्षी ती बाई एक शाळा उघडायला जाते आणि चालत आणि शेणाचं नामस्करण करते. आपण 21व्या वर्षी कॉलेजमध्ये शिकत असतो, आपल्याला कल्पना नाही, आपण जगाला तोंड दिले त्या बाईंनी. हे वेळ असल्याशिवाय काही नाही. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे थॉमस एडिसन घ्या, अनेक जण घ्या, मी म्हटलं तसं अनेक जण, तुम्ही वेळ घेतल्याशिवाय तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकत नाही. म्हणजे अभ्यासात असो, तुम्ही इंजिनियर होण्याचा वेळ घ्या, डॉक्टर होण्याचा वेळ घ्या, कवी होण्याचा वेळ घ्या, नाटककार होण्याचा, लीड टू बी मॅन इन दॅट सेशन. आणि रॉबर्ट फ्रॉस्ट एक कवी म्हणतो तसं की दिस इज रायटिंग किंवा आर्ट इज नॉट अ प्रोफेशन, इट्स अ कंडिशन. ती कंडिशन आहे, तुम्ही किती डेडिकेशनने त्यामध्ये घुसणार आहात ही कंडिशन, तुम्ही यासाठी काय काय सोडणार आहात ही कंडिशन आहे. महात्मा फुलेंनी सगळं आयुष्य सोडलं, ज्या वडिलांची ते भक्ती करायची त्यांनी वडिलांनी घराबाहेर काढलं. कंडिशन, निष्ठा. शिवाजी महाराजांनी दुसऱ्या मुघल सरदाराला केलीच ती काय याची नाही, निष्ठा, वेळ घेत, कंडिशन. दिस इज नॉट प्रोफेशन, दिस इज कंडिशन. लिहिणं ही कंडिशन आहे तुमच्यासाठी. हा पार्ट टाइम जॉब नाही, सॉरी, सोडून द्या. तुम्ही पार्ट टाइम जॉब म्हणून लिहित असाल, छंद म्हणून लिहित असाल, लिहू नका. तुमच्या लिहिण्याने न लिहिण्याने कुणी तुम्हाला फाशी घेणार नाही. पण तुम्ही काहीतरी लिहून ते थोपवणार असाल तर वाचक ते फाडून टाकेल आणि मग तुम्ही विचार करू नका की हे सांगू नका की पुस्तक खपत नाही. मराठी प्रेक्षक, मराठी वाचक चांगला आहे तोच तो घेतो. म्हणजे हे जे म्हणतात की मराठी नाटक चालत नाही, मराठी चित्रपट चालत नाही चालणार. तुम्ही जर चांगलं लिहिलं तर चालेल. काच स्पर्श चालला महेश मांजरेकरचा आणि नंतरचे सगळे चित्रपट महेश मांजरेकरचे आपडले, लोकांनी त्यांना हाता मारला, कारण ते चांगलंच नव्हतं. कॅन्ड्री चालला नागराज मंजुळेचा, नंतर सैराट जेव्हा बनवलं तेव्हा सैराटला अजय अतुलने सांगितलं की याच्यात गाणी टाकावं लागतील कारण चित्रपट वाईट आहे, गाणी काढून टाका सैराटमध्ये, चित्रपटच नव्हती फ्लॉप. आणि ही गोष्ट अजय अतुलने त्याला सांगितली की याच्यात गाणं टाकावं लागेल आणि सैराटचं गाणं म्हणून 1 महिना आधी वाजवलं गेलं आणि तो हाईप केला गेला आणि नंतर तुम्हाला सैराट आवडला. सैराटची आज गाणी स्किप करा, सैराट नाव बघा, तुम्हाला सैराट नाव आवडणार नाही. त्यातले ऍक्टरही आवडले, त्याच्या ऍक्टरची खूप स्तुती झाली आणि त्यावेळी पहिल्या वेळा म्हटलं होतं की या ऍक्टरनं पुढे काही नाही. आज आरशीची परिस्थिती घ्या किंवा त्या ठोसरची घ्या. मराठी प्रेक्षक आहे, मराठी नाटक आहे ना, तर 25 प्रयोगानंतर चालते. याच्यासाठी की तो मराठी प्रेक्षक आहे ना आपला खूप चोखंदळ, तो आधी विचारतो पैसे वेळ घालवण्याचे, चांगलं करे जाऊ का बघूया. कारण बरोबर त्याचे एक नाटकाचं 400-500 रुपये तिकीट आहे, तो फॅमिली सीट जाणार आहे. म्हणजे नाटक ही मराठी लोकांसाठी एकट्याने पाहण्याची गोष्ट नाही, फॅमिलीसाठी जाण्याची गोष्ट आहे. फॅमिलीसाठी जाणं, 5 लोकांना घेऊन जाणं, 5-5-2500 रुपये प्लस जाणं येणं, गाडी भाडं, तिकीट आणि सगळं नाश्ता. महिन्याचं बजेट केलं 5,000 त्याच्यामध्ये जाणार आणि त्यासाठी तो 10 वेळा विचारतो. त्यासाठी मराठी नाटक 25 प्रयोग असेच जाणं, असेच दिग्दर्शकांना माहीत असतं. 25 प्रयोगानंतर नाटकाला प्रेक्षक सुरू. वस्त्रहरण जे नाटक होतं ते 50 प्रयोगाला जेव्हा पु. ल. देशपांडे आले आणि पु. ल. देशपांडेने स्तुती केली, ते पेपरमध्ये छापून आलं, त्यानंतर वस्त्रहरण चालू झालं. वस्त्रहरण आधी अजिबात चालत नव्हतं, चालवत होतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या कलेवर, तुमच्या लिखाणावर विश्वास बाळगा आणि लिखाणावर विश्वास बाळगण्यासाठी, तो विश्वास घेण्यासाठी यू हॅव टू बी डेडिकेटेड. यू हॅव टू बी डेडिकेटेड. तुमचं डेडिकेशन आहे का, हा पहिलं कंडिशन.
लोक तुम्हाला तुमचं पुस्तक घेऊन वाचतात याचा अर्थ फक्त ते 100-150 रुपये खर्च करतात. त्यांच्या आयुष्यातला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस ते वाचायला खर्च करतात, जो वेळ त्यांनी त्यांच्या फॅमिलीला द्यायला का करावा त्यांनी. त्यांना काहीतरी मिळत असेल, तुम्ही देत असाल, त्यांना लाभ जर लाईफ मधली एखादी गोष्ट एनलाइटन तुम्ही त्यांना करत असाल, उजळून टाकणारी गोष्ट असेल ना, तर ती गोष्ट म्हणजे एक कविता सांगतो तुम्हाला की काय कविता असते. कविता मगाशी मॅडम हे पाहिलं तुम्ही असं करा, हे काय माहिती कोण महाराज मुली सुटत नाही इथे मी लिहिले हे आदित्य पण लिहिलं. कवितेमध्ये ना क्रियापद आहे नाही नाही. कवितेमध्ये क्रियापद असतील तर ती कविता शक्यतो गीतमध्ये मोडते किंवा गझलमध्ये. मग त्यामध्ये हे करता तुम्ही मात्रा मोजता का? मात्रा मोजला तर तुम्ही लक्षात हे 2 मात्रांचे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 पहिल्या ओळीत आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21